त्या आठवणीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचल्यानंतर त्यांना जी प्रेरणा मिळाली आणि त्यांना बाबासाहेबांचा फोटो मिळाल्यानंतर ते आपल्या खिशात ठेवायचे असं त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहून ठेवलं. गुरु तर आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी हजर असतो ना, पण हा हजर नाही ना. तरी जबरदस्तीनं त्याच्या पाया पडायला शिवाजी महाराजांना कोणी भाग पाडलं? सरांवर मान्यवर कांशीरामजींच्या लाखो कार्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीचा फार मोठा प्रभाव पडला. मनुवाद घेऊन जगत आहोत आपण सगळे. मनुस्मृतीचा अंमल आपणच स्वतः कुटुंबात करतो. आणि हा जर आपल्याला नष्ट करायचा असेल आणि संविधानाचा स्वीकार प्रत्यक्ष अंमलात आणायचा असेल तर सरांनी दाखवलेला मार्ग हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. मामांच्या विचारांची लोकसंख्या वाढत आहे. या निमित्तानं मला म्हणायचं आहे की जागतिक लोकसंख्या दिवस नव्हे, मामांच्या विचारांचा हा दिवस आहे. स्वतः लिहायचं, स्वतःचे विचार मांडायचे, स्वतः प्रकाशित करायचं, स्वतः मुद्रण, टायपिंग वगैरे वगैरे तपासायचं, स्वतः विक्री करायची आणि त्याच विषयावर प्रबोधन करायचं. हे एवढं एक काम कोण करतो? कोणीच करत नाही. म्हणून त्यांना म्हटलं स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्व असे मामा सर होते. की मामा हे कांशीरामचे राईट हँड आहेत. मायावतीने कांशीराम त्यांच्या घरी जातात, बसतात. उद्या जर समजलं आणि पेपरमध्ये बातमी आली की मामावर लुकआउट नोटीस निघाला आणि पोलीस येऊन राहिले परभणीचे, तुम्हाला जिवंत राहता येणार नाही. पण मी बहुजन समाज पार्टीत जे गेलो ते मामा देशमुखांमुळे गेलो, कारण त्यांचं एक आकर्षण आम्हाला होतं. आणि इतक्या ठामपणे एक कुणबी माणूस आपली मतं मांडतो आहे, फुले आंबेडकरांचा विचार मांडतो आहे, बुद्ध मांडतो आहे, अत्तदीप भाव. माणूस कधी आता मरणार नाही, पण कोण मरणार नाही? जो कोणाला भिणार नाही तो. माणूस घाबरला की त्याच दिवशी तो संपला असं समजा. घाबरणारी माणसं कणाकणाने रोजच मरत असतात, त्यांच्या जगण्यात काही अर्थ नसतो. की भूत आहे हा कल्पनेचा रोग आहे, तो मानसोपचाराने दूर करता येतो. भट आहे हा सामाजिक, राजकीय, धार्मिक रोग आहे, त्याला जाळून खाकच केला पाहिजे. आणि फुलेंची पगडी मामा देशमुखांच्या माथ्यावरती जास्त चांगली शोभून दिसते अलीकडच्या काळात. अशी पुस्तकं निघणं आणि अशी अजून आपल्याला वाटतं की अजून अशी हजारो पुस्तकं निघावीत. किंबहुना मला वाटतं ह्या पुस्तकानंतर मामा देशमुख हा विचार, हा इतिहास कसा हे सांगणारी हजारो पुस्तकं निघतील आणि वेगवेगळ्या भाषेत निघतील. मामा सरांनी आणि सर्व विचारवंतांनी जय जिजाऊ जय शिवराय नारा हा आपल्या या सर्वांच्या विचारातून आलेला आहे. कारण आजकाल कॅडर बंद झालेला आहे आणि त्यामुळं युवकांना माहीत नाही की काय संघटन असते, कशाकरता एकत्र होते. आम्ही जे का संघटनेत जुळून आहे, आमचे अपमान झाले असतील तरी आम्ही संघटना सोडत नाही, कारण ते कॅडर असल्यामुळं ते आम्हाला सोडू देत नाही. आज मामा सरांना श्रद्धांजली अर्पण करताना, शिवांजली अर्पण करताना माझी विनंती आहे की सर्व जे काही महाराष्ट्रात विचारवंत असतील, बहुजन समाजातील असतील, यातील असेल, सर्व आपण एकत्रित बसलो पाहिजे आणि कुठलाही इगो न ठेवता, कुठल्याही कोणाच्याबद्दल द्वेष न करता आपण एकत्रित येऊन जर काम केलं तर तुमचं जे स्वप्न आहे, मामा सरांचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण होईल. नसे दुःख कोणा, नसे न्यून कोणा, फुलांना मुलांना नसे दैन्य काही. जिजामाऊली गे जशी पार्वती ती प्रिया शंकरास, तशी प्रेरिका गे शहाजीस तूही. खरं म्हणजे हा प्रकाशन सोहळा, हा ग्रंथ मामांच्या जिवंतपणी निघायचा होता, पण तो निघू शकला नाही. याची प्रचंड सल आमच्या मनात आहे. ज्या दिवशी मामा गेले त्या दिवशी नाखले सरांनी प्रण केला की काहीही झालं तरी हा ग्रंथ आपण आता पूर्ण करायचा आणि तो जन्मदिवशीच प्रसिद्ध करायचा, प्रकाशित करायचा. आणि नाखले सरांनी अमेरिकेत राहून त्या ग्रंथासाठी प्रचंड धावपळ केली, त्याच्यासाठी पाठपुरावा केला आणि न लिहिणाऱ्या बहुजनांकडून लेख लिहून घेतले आणि आज
आपण हा ग्रंथ प्रसिद्ध करू शकलो. नाखले सरांनी जर मनावर घेतलं नसतं तर कदाचित आजचा हा दिवस उगवला नसता. त्याच्यामुळे नाखले सरांचे आम्ही मानावे तितके आभार कमीच पडतील. बहुजनांना लिहितं करण्याचं काम आणि त्यांना सतत सांगण्याचं की लिहा. मयुराताईंनी लेख लिहिला, त्यांनी सांगितलं, मामांनी शेवटचा संदेश दिला, त्यांच्या आयुष्यातला शेवटचा संदेश दिला, लिहिते व्हा. पण मामांनी आयुष्यभर लिहिते व्हा, लिहित राहा, लिहा, अभ्यास करा हे सांगून सुद्धा मराठा मार्ग मामांवरचा जो गौरव ग्रंथ निघायचा होता त्याच्याऐवजी आज स्मृती ग्रंथ निघाला. हा गौरव ग्रंथ ते स्मृती ग्रंथ हा प्रवास काही फारसा भूषणावं नाही, मराठ्यांसाठी म्हणा, कुणब्यांसाठी म्हणा, बहुजनांसाठी म्हणा. दुर्दैवानं एक गोष्ट मला इथे खेदाने नमूद करावीशी वाटते की मराठा सेवा संघाच्या अनेक दिग्गजांनी, अनेक अतिरथी महारथींनी लिहिण्याचं टाळलं. प्रचंड पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी मामांवरती लिहिलं नाही. शक्य आहे, आजचे दिवस असे कठीण आहेत, आणीबाणीचे दिवस आहेत, अघोषित आणीबाणीचे दिवस आहेत की मामांशी नातं जोडणं महागात पडू शकते. म्हणून कदाचित त्यांनी लिहिण्याचं टाळलं असेल. मामांसोबत चालायला, मामांच्या रस्त्यावरती चालायला तुम्हाला प्रचंड हिंमत असावी लागते. लेच्यापेचांचं ते काम नाही आहे. आणि याच्या उलट बहुजन समाजातील आंबेडकरी समाजाने असो किंवा रविदास सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी असो, अतिशय आस्थापूर्वक आणि खूप मन लावून या पुस्तकासाठी, या ग्रंथासाठी आपले लेख लिहून दिले. त्यांचं खरोखर मला कौतुक करावं असं वाटतं. कार्यकर्ते कसे असावेत हे आमचे पिंजरकर साहेब आहेत, त्यांनी एक लेख लिहिला आपल्या ग्रंथामध्ये. त्या पिंजरकरांना मी म्हणेल की आस्था असलेले आपल्या नेत्यांबद्दल, आपल्या मार्गदर्शकांबद्दल आस्था असणारी कार्यकर्ते कसे असतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे पिंजरकर साहेब औरंगाबादला आहेत. त्यांनी घरी मिसेसची तब्येत बरी नसताना सुद्धा लेख लिहून दिला. असो, चालायचं. आम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा बऱ्याच लोकांनी आम्हाला नाउमेद करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. त्यांनी असं सांगितलं की लिहित नाही हो आपले बहुजन लोक. मामा जरी आता गेलेले असले तरी आता इतिहासकार मामा इतिहास जमा होत आहेत, कोणी लिहिणार नाही, अंक वगैरे काही निघणार नाही आणि 10-20 लेखांची चोपडी बनवण्यात काय अर्थ आहे. पण नाखले सरांचं प्रचंड पाठबळ आणि त्यांची इच्छाशक्ती होती. पाठीमागे मेहकर साहेब आणि खेडेकर साहेबांची एक प्रचंड शक्ती आमच्या पाठीमागे उभी होती. त्याच्यामुळे ही सगळी मिथकं आम्ही आज खोटी ठरवली याचा आम्हाला आनंद होतोय. मिथकांचे अभ्यासक आपल्यासोबत आहे म्हणून मला मिथक शब्द आठवला. तर अशी मिथकं, अनेक मिथकं आपल्याला खोटी ठरवायची आहेत. मामांशी नातं जोडणाऱ्यांना, लोकांना भीती वाटू नये असा समाज आणि असा भारत आपल्याला निर्माण करायचा आहे, म्हणून ही सगळी धडपड सुरू आहे. आपण सगळे या धडपडीत सामील व्हाल अशी मला आशा आहे. या पुस्तकातनं सगळ्यांना लिहितं होण्याची, मामांशी नातं जोडण्याची, मामांच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळत राहील अशी मी आशा बाळगतो. हा मामांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा अत्यंत विनम्र ही आमची सुरुवात आहे केवळ. यानंतर मामांच्या विचारांचा जागर सतत सर्वत्र देशभर होत राहो अशी आमची मनीषा आहे. नाखले सरांनी कल्पना मांडली की ही आपण केवळ सुरुवात केलेली आहे. मामा इथून संपणार नाहीत. मामांनी लिहिलेले विचार, मामांनी सांगितलेला इतिहास, मामांनी उघडकीस आणलेल्या अभिजनांच्या लबाड्या, मामांनी सांगितलेला बहुजनांचा खरा इतिहास हा इथून पुढे आणखी प्रकाशात येणार आहे. त्याला सर्वत्र सर्व लोकांपर्यंत पोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. मामांनी जीवावर उदार होऊन त्या काळी सगळ्यात पहिल्यांदा कोणी अभिजनांच्या विरुद्ध बोलायला, वैदिकांच्या विरुद्ध बोलायला तयार होत नसताना पहिल्यांदा ह्या सगळ्या गोष्टी केल्या. प्रवाहाच्या विरुद्ध पोहणं सोपं नसते मित्र हो.
मामांनी प्रवाहाच्या विरुद्ध जीवावर उदार होऊन कुटुंबाचं काय नुकसान होईल, माझं मुलांचं कसं होईल याचा विचार न करता हा सगळा आटापिटा केला. आज एवढी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली आणि ग्रंथसंपदासुद्धा अशी निर्माण केली की एक हाती प्रकाशक नाही, डिस्ट्रीब्युटर नाही, कोणी वितरक नाही. मामांनी एक हाती केवळ कुटुंबाच्या भरवशावरती हा सगळा डोलारा पेलला. आणि या पुस्तकात आपण मामंजे किती ग्रंथ प्रकाशित झाले, किती ग्रंथाच्या किती आवृत्त्या आणि किती प्रती प्रकाशित झाल्या याचा लेखाजोखा आपण मांडलेला आहे. मला नाही वाटत की मराठीतल्या कुठल्याही सो कॉल्ड तथाकथित सुप्रसिद्ध लेखकांच्या एवढ्या प्रती कधी प्रसिद्ध झाल्या असतील महाराष्ट्रात. म्हणून ह्या प्रती माम गेले तरी मामांच्या पुस्तकांच्या प्रती सतत यापुढेही प्रकाशित होत राहतील. समताताई आमच्या ती जबाबदारीने सांभाळत राहतील. खरोखरच मामा सरांची पुन्हा पुन्हा आठवण यावी असंच कार्य सरांनी करून ठेवलेलं आहे. मला आठवतं काल मला ग्रंथ मिळाला, कारण अशोक राणा सर, काल हा ग्रंथ मला यासाठी मिळाला की मी मंजुश्रीताईंची मुलाखत घेतली आहे. आणि जेव्हा ग्रंथ मिळतो तेव्हा असं वाटतं की पहिल्यांदा आपलं बघावं काय ते. प्रत्येकजण लेखक आपलं पाहतो, पण मी सांगते पहिल्या पानापासून मी जे वाचत गेले इतका सुंदर, अतिशय अप्रतिम असा ग्रंथ. आणि सगळ्या लेखकांनी मामांवर इतकं भरभरून लिहिलेलं आहे की मी ते वाचतच गेले. मुलाखत राहिली बाजूला आणि बाकीच्या लोकांनी लिहिलेलं इतकं अभ्यासपूर्ण. प्रत्येक बहुजनांनी मामा सरांचा ग्रंथ विकत घ्यावा आणि वाचावा. इतका सुंदर ग्रंथ तयार झालेला आहे. मामा सर आपली पुस्तकं किती प्रसार करायचे त्यांच्या पुस्तकाचा. एकच त्यांच्या मनामध्ये हेतू की बहुजनांचं मस्तिष्क टाळ्यावर आलं पाहिजे, जे भरकटलेलं आहे, आणि कावेबाजांपासून मुक्त झालं पाहिजे. हा एकच ध्यास घेऊन मामा सर आयुष्यभर कार्यरत राहिले. मामा सरांना विनम्र आदरांजली हीच राहील की त्यांच्या ग्रंथाचं आपण पुनर्वाचन करावं, पुन्हा पुन्हा हा ग्रंथ वाचावा, समजून घ्यावा आणि इतरांशी सांगावा. यानंतरच्या सूत्रसंचालनासाठी मी आमंत्रित करीत आहे अरुणा भोंडे हिला. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ छत्रपती शिवराय यांना मी विनम्र अभिवादन करते. निसर्गलीन मामा देशमुखांना आदरांजली अर्पण करते. मंचावरील सर्व मान्यवर तसेच उपस्थित शिवमती व शिवश्री श्रोत्यांना मी विनम्र अभिवादन करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सारी मने कळो यावी अशी लागावी तहानं, एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण. अशा निसर्गलीन मामा देशमुखांच्या ओळी आजही ओठावर स्मरतात आणि तो विचार पुढे न्यावासा वाटतो. कार्यक्रम आहे विचार व्यक्त करण्याचा. मी विनंती करते माननीय शिवश्री इंजिनियर विवेक कडू सर यांना, त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. इंजिनियर विवेक कडू सर मामा सरांचे भाचे आहेत. आज आपण सगळे मामांविषयी असलेल्या प्रेमाकातरच इथे जमलो आहोत. म्हणजे मामांना तुम्ही या ना त्या कारणाने भेटले असाल. ते फारच प्रेमळ होते. जरी भाषणातून ते कठोर कडक वाटत असले तरी तुम्ही प्रत्यक्षात जर त्यांना भेटलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं जे निखळ हास्य तुम्ही बघितलं असेल, तर ते एकदम प्रेमाने तुमच्याशी बोलायचे. तर त्या प्रेमाकातरच आपण जमलो आहोत. आणि मामांच्या फोटोकडे बघून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आयुष्य हे किती सुंदर आहे. म्हणजे ते जिवंत असताना तर जगता येतच, पण आपल्यातून गेल्यानंतरही तुम्ही जगू शकता एक विचार म्हणून. मामा आज एक विचार म्हणून आपल्यात आहेत आणि सदैव असतील. तुम्ही आयुष्यात जे कर्म करता त्याचाच एक विचार बनतो, म्हणून आज मामा एक विचार झाले आहेत. आणि खरं तर त्यांना कुठल्याही कार्यक्रमात, मी ह्या लॉनमध्ये बरेचदा कार्यक्रमात बघितलं आहे,
पत्रिकेवर नाव असलं नसलं तरी चालतं, ते कधीही कार्यक्रमात यायचे, प्रमुख पाहुणे नसले तर समोरच्या खुर्च्यांवर बसायचे, स्टेजवर अपेक्षा केली नाही. पण तरी जेव्हा लोकांना कळायचं मामा आले आहेत तर ते आपसुकच त्यांना स्टेजवर घेऊन जायचे. खरं तर आज खुर्च्याचा सत्तेचा जो वाद पूर्ण महाराष्ट्रात भारतात चालू आहे, त्या वादात कधी मामा पडले नाही. आणि कोण कुठे बसलाय याला अर्थ नाही, त्यांना त्यांची उंची बरोबर माहीत होती. पण कधी त्यांनी त्यांचा आव आणला नाही, कधी गर्वही केला नाही. आणि आपल्या पदाचा, ओळखीचा ना स्वतःच्या लाभासाठी ना कधी कुठल्या कुटुंबियांच्या लाभासाठी सुद्धा प्रयत्न केला नाही, किंवा वापरू आपलं नाव आणि एखादं काम करू. म्हणजे हे खास कुटुंबीय म्हणून मी सांगतोय, कधीही त्यांनी फायदा करून घेतला नाही. त्यांचं म्हणणं एकच होतं, स्वतः शिका, स्वतःच्या कष्टावर बना. आणि पूर्ण कुटुंबाची प्रगती बघता मला हेच वाटतं की आज त्यांनी जे म्हटलं ते सगळ्या कुटुंबांनी केलं, यात फार समाधान वाटतंय. कुठल्या कामाची लाज बाळगू नका. माझ्या मामाचे मामा, त्यांचे दोन्ही भाचे, त्यांच्यासोबत अविरत त्यांनी काम केलं आहे. पुस्तकं विकली, पुस्तकं छापली. तर विलास भोयर इथे आहेत, त्यांनी मला एकदा आळ साळुंखेंची पण ओळख सांगितली की एकदा मामा पुस्तक विकत होते एका भाषणाच्या नंतर स्वतः खाली बसून, तर त्यांना पाहून आळ साळुंखे सुद्धा त्यांच्यासोबत पुस्तक विकायला बसले. तर ही मोठी माणसं कुठल्याही कामाची लाज बाळगत नाही. दुसरं, संघटनावर मला त्यांचं आठवतं एक की मेन म्हणजे ते हाडाचे शिक्षक होते. कुठलीही गोष्ट समजावून सांगण्यात त्यांचा हातखंडा होता. एखादा संदेश कोणाला द्यायचा असेल तर कुठल्या एक्झाम्पलनी द्यावं हे त्यांच्याकडून शिकावं. संघटनाबद्दल कसं असावं, पेपरात कुणाचा फोटो येतो, कुणाचं नाव छापलं जातं, याला काही अर्थ नाही. त्यावर ते एक उदाहरण देत, आपण ती कहाणी ऐकली आहे, काड्यांचा गुच्छ असतो आणि तो म्हातारा आपल्या पोरांना सांगतो की तुम्ही जर एक एक काडी तोडली तर ती तुटते, आणि काड्यांचा गुच्छ तुम्ही एकत्र राहिला तर तुम्हाला तोडू शकणार नाही. ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. मामा त्याच्या पुढचं सांगायचे, कारण एकत्र आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ती संघटनात असं असतं ना, तोच स्टेजवर बसला, हात समोर करतो, मी तर दिसतच नाही, तर ती पुढची गाडी असं तर म्हणत नाही ना, बाई मी पुढे आहे, मागची गाडी म्हणते का बाई तू तर पुढे आहे, तूच दिसते नेहमी सगळ्यांना, मी तर दिसतच नाही. संघटन असं नसावं. आणि ती पुढची गाडी असं म्हणते, बाई आपण तुटत नाही, कारण तू मला मागून घट्ट चिपकून बसली आहेस म्हणून मी मोडत नाही. तर हे संघटन त्यांना अपेक्षित होतं. बऱ्याच कॅडर कॅम्प्समधून त्यांनी ते प्रस्थापितही केलं. तर मला खास एक स्टुडंट, एक त्यांचा नातू म्हणून त्यांचे एक्झाम्पल फार आठवतात त्यांनी दिलेले. आणि एखाद्या व्यक्तीच्या पर्सनॅलिटीला किती फॅसेट्स असावे, म्हणजे त्याला आयाम असावे. म्हणजे आजची पिढी, खरंच माझी आणि आमच्या नंतरची पण, मी तर म्हणतो झक मारते, काही करत नाही, मोबाईलमध्ये इंटरनेट सगळे गुंतून गेले आहेत. एकट्या छोट्याशा खेड्यातून एक तरुण पुढे येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक छोटंसं चरित्र वाचून प्रभावित होतो. अथक परिश्रमातून शिक्षणाची कास धरतो. स्वतःचा व सर्व कुटुंबाचा उद्धार आणि आधार बनतो. बहुजनांना त्यांचा खरा इतिहास सांगतो. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा म्हणत अत्तदीप भव, म्हणजे स्वतःचा प्रकाश व्हा, हा बुद्धाचा संदेश सांगतो. शेवटच्या श्वासापर्यंत फक्त लिहित राहतो आणि शेवटी एक दिवस आपल्यातून निघून जातो. मित्रांनो, जीना इसी का नाम है. संपूर्ण देशमुख परिवाराकडून मी आपल्या सगळ्यांचे आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेब, श्री ज्ञानेश महाराव साहेब, मानकर सर, मराठा सेवा संघ आणि इतर सर्व संघटनांचे आभार व्यक्त करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. थँक्यू. एका नातवाने आजोबांच्या आठवणींचा पसारा आणि विचारांचा पसारा आमच्यासमोर मांडावा आणि आम्हीही त्या आठवणीमध्ये गुंतून जावं. खरंच अश्रूंच्या ओंजळी भरभरून वाहिल्या, आठवणी मात्र मनात तशाच जाग्या राहिल्या. मामसर गेले असतील, पण त्यांच्या आठवणी आजही आमच्या मनामध्ये तशाच आहेत. यानंतर मी आमंत्रित करते डॉक्टर चंगोले साहेब यांना
PS धनवटे कॉलेजचे ते प्राध्यापक होते आणि काही काळ कार्यकारी प्राचार्य म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. परिवर्तनवादी चळवळीचे खंदे कार्यकर्ते म्हणून डॉक्टर चंगोले साहेबांकडे पाहिलं जातं. आदरणीय डॉक्टर चंगोले साहेबांना मी विनंती करते त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. सरांना 89 वर्षाचं आयुष्य लाभलं. सरांना अशी कोणती तळमळ होती, प्रेरणा होती की त्यांनी इतिहास विषय अभ्यासाला निवडून प्री युनिव्हर्सिटीच्या परीक्षेत इतिहास विषयात त्यांना मेरिटचे गुण प्राप्त झाले. BA MA हे इतिहासात त्यांनी संपादन केल्या. नागपूर महानगरपालिकेच्या सेवेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलं आणि सरतेशेवटी त्यांनी प्रगतीची झेप ज्या पद्धतीने घेतली की आपले लहान भाऊ खेड्यात राहू नये, तर त्यांनी विकासाच्या पाऊलवाटेनी पुढे जावं. त्यांनी प्रगतीचं शिखर गाठावं. बहिणी शिकाव्यात, आईवडिलांना सुख मिळावं, यासाठी हे प्रथम सुपुत्र महादेवराव आणि सखुबाईचा हा मुलगा, पहिला मुलगा, नाव मारुती, ज्या पद्धतीने सरांनी आपल्या जीवनाची वाटचाल केली, ती वाटचाल करीत असताना त्यांनी ज्या आठवणी लिहून ठेवल्या, त्या आठवणीमध्ये त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक वाचल्यानंतर त्यांना जी प्रेरणा मिळाली आणि त्यांना बाबासाहेबांचा फोटो मिळाल्यानंतर ते आपल्या खिशात ठेवायचे असं त्यांच्या आठवणीत त्यांनी लिहून ठेवलं. लपवून ठेवत होतो मी, इतरांना जर दाखवला लोकांना शॉक लागेल. लोक माझी कशात गिनती करतील काही नेम नाही. पागलताने झाला, त्याचा फोटो ठेवा लागते का खिशात? अबे शिकला तर मूर्ख झालास का? प्रतिक्रिया. आता हा जो फोटो आहे या ग्रंथाच्या पाठीमागे, मला असं वाटतं की या फोटोच्या खाली सुस्पष्टपणे वैदिक धर्माच्या विरोधातलं हे बंड आहे, मनुस्मृतीचा निषेध आहे, स्त्री समतेचा हा आधारस्तंभ आहे. आपण बघतो की लग्न मंडपामध्ये नवरीला सूचना दिली जाते की नवरदेवाच्या पहिले पाया पड, तूच पड, तू पहिले पड. साक्षगंध झालं की त्या पोरीला आदेश येतो कुटुंबातून, सर्वांच्या पाया पड. वाढदिवस झाला, पतीचा वाढदिवस असेल तर पतीच्या पाया पत्नीनंच पडलं पाहिजे. हा अलिखित सामाजिक संकेत आहे. पण ज्या पत्नीने सुखदुःखाचे प्रसंग सोबत भोगलेले आहेत, सहन केलेले आहेत, सर्वात शेवटी जेवणामध्ये पत्नीचा नंबर सर्वात शेवटी. गावखेड्यामध्ये आपल्याला कल्पना असेल, आता 2 दिवसाच्या पूर्वी झड होती. या झडीमध्ये दोघेही बुढाबुढी भिजतात, शेतातून घरी येतात. बाबाजी कपडे बदलून बिलकुल चिलम लावून चुलीच्या पाशी पाय लंबे करून बसतो. पण ही बुढी त्याच ओल्या कपड्यांनी विहिरीवर जाते, भदाळ भरते आणि स्वयंपाकाला चुलीपाशी लाकडे नेते. तेव्हा बुढा येते का, काही मदत करू का तुला?
कांदे चिरून देऊ, मिरच्या कापू, काय करू? नाही. तो बाबाजी असा या गुरमीत राहते की हिचंच हे काम आहे, मी फक्त जेवासाठी तयार बसतो. हा विषमतावाद, हा अन्याय महिलांवर कोणाच्या सांगण्यामुळे झाला? कोण सांगून राहिले? यांच्या डोक्यात कोणी फिट केली ही दवाई? ही गुरमी माणसांमध्ये कोणामुळे आली? याचा विचार देशमुख सरांनी जेव्हा संशोधन केलं आणि त्यांनी अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की बाबासाहेबांसारखा एक विश्वविख्यात व्यक्ती, विश्वभूषण, ज्या स्मृतींनी, ज्या पुराणांनी माणसाला गायीच्या शेणापेक्षा, गायीच्या लघवीपेक्षा हीन मानलं. म्हणजे एखादा अस्पृश्य जर अंगणात गेला एखाद्या शेतकऱ्याच्या, तर त्या जागेवर सडा शिंपायचे आणि काय समज करायचे की आता ही जागा पवित्र झाली. पण ती जागा पवित्र करण्यासाठी कोणता पदार्थ वापरलाय त्यांनी? सडा कशातून बनतो? पाणी आणि शेण याचा काला. म्हणजे जिथं तो माणूस उभा आहे ती जागा बाटली असं यांनी जाहीर केलं. याला कोणी शिकवलं? की त्या माणसाचे पाय पडले तर ही जागा झाली अपवित्र, बाटली ती. पण पवित्र करण्याचं औषध आहे आपल्यापाशी. औषध कोणतं? गाईचं शेण आणि पाणी याचं मिश्रण टाका त्याच्यावर. म्हणजे कष्ट करणारा, श्रम करणारा, हा श्रमिक उत्पादक, याला त्या शेणापेक्षा आणि त्या सड्यापेक्षा हीन मानलेला आहे. कोणी व्यवस्था केली ही? याचं उत्तर सरांनी शोधलं. मग बाबासाहेबांचाच फोटो ते खिशात का ठेवत होते? आपल्या नातलगांना का दिसू देत नव्हते? त्यांना माहीत होतं की माझा समाज सध्या या लेव्हलला पोहोचला नाही ज्या लेव्हलला मी पोहोचलो. मला महत्त्व कळलं बाबासाहेबांच्या चरित्राचं, त्यांच्या महानतेचं. ही प्रेरणाशक्ती आहे आणि या प्रेरणाशक्तीला जर मला पुढे न्यायचं असेल तर दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून त्यांचा शिक्षण काळ अत्यंत कठीण परिस्थितीत गेलेला आहे. मामाकडे शिकलेले आहेत, मामभावाकडे शिकलेले आहेत, वाईला शिकलेले आहेत. त्यांचा मी जो लेख लिहिलेला आहे त्या लेखामध्ये त्यांच्याशी चर्चा करून ती सगळी माहिती मी नोंदवलेली आहे तारखेनिहाय. कोण्या वर्षी पहिला वर्ग पास झाले, 5वा वर्ग पास झाले, 7वा वर्ग पास झाले, मग त्यांनी नॉर्मल स्कूलमधून ती ट्रेनिंग कधी घेतली, मग महानगरपालिकेत ते शिक्षक कधी बनले, नंतर MA कोण्या वर्षी पास झाले, मग ते WV कोलते सरांनी काढलेल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून त्यांची नेमणूक कधी झाली. हा सगळा क्रम तारखेनिहाय मी माझ्या लेखात मांडलेला आहे. आणि सरांना मी विचारलं की सर, तुम्ही पुस्तकं जे लिहत आहात, शिवाजी महाराजांचा इतिहास तुम्ही शोधून काढत आहात आणि जो गुरुच नव्हता, जो कधी भेटलाच नाही, राज्याभिषेकामध्ये तो अदृश्य होता, गायब होता, त्यांना आशीर्वाद कसा काय दिला? गुरु तर आशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी हजर असतो ना, पण हा हजर नाही ना. तरी जबरदस्तीनं त्याच्या पाया पडायला शिवाजी महाराजांना कोणी भाग पाडलं? का नाटकं लिहिले असे? का कथा लिहिल्या? याचा देशमुख सरांना इतिहास संशोधक म्हणून प्रश्न पडला आणि ते मुळाशी गेले. आणि जर आपण पाहिलं तर इतिहासाची जी मालिका आहे, जवळपास जिथे मातृशक्ती ज्यांना मान दिलेला आहे, हडप्पा आणि मोहेंजोदरो ही संस्कृती इसवी पूर्व 3000 वर्षापूर्वीची आहे. गौतम बुद्ध 567 वर्षे इसवी पूर्वी, 237 इसवी पूर्व सम्राट अशोक आहे. सरांचे व्याख्यानं विद्यापीठांमध्ये जे झालेत ते महात्मा फुलेंवर झालेले आहेत, सावित्रीबाई फुलेंवर झालेले आहेत. त्यांचे लेख, त्यांचे भाषणं अमरावती विद्यापीठाने ग्रंथरूपाने प्रकाशित केलेले आहेत. व्याख्यानाचा विषय, तारीख, अध्यक्ष कोण आहे.
सरांचे व्याख्यानं भारतभर झालेत, जगभर झालेत आणि त्या व्याख्यानाचे जे विषय असायचे ते समाजाला समजेल अशा भाषेतून सर बोलायचे. त्यांचे पुस्तकं सगळे सर्वसामान्य लोकांच्या भाषेत लिहिलेले आहेत, सोप्या भाषेत लिहिलेले आहेत. आणि अशा देशमुख सरांना खऱ्या अर्थाने जे कॅडर कॅम्प शिकविण्याचा जो अनुभव मिळाला, की आज जर आपण विचार केला आपल्या नागपूर शहरामध्ये किती मुख्याध्यापिका आहेत, एक आठवण सांगतात. 1973ला पुण्याला बामसेफची बैठक ठेवण्यात आली होती. त्या बैठकीमध्ये सर निमंत्रित होते, यावा वडसकर सर निमंत्रित होते आणि त्या बैठकीमध्ये त्यांना घेऊन जाण्यासाठी बी मेश्राम नावाचे इथले संघटक होते. ते म्हणाले की मेश्राम साहेबांनी आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था रेल्वेमध्ये ऑर्डर देऊन केली, पण त्यांनी स्वतःची शिदोरी आणली होती, स्वतःचा डबा आणला होता, पण आम्हाला व्यवस्थित जेवण दिलं पाहुण्यांना. बंधूंनो, सरांवर मान्यवर कांशीरामजींच्या लाखो कार्यकर्त्यांच्या कार्यप्रणालीचा फार मोठा प्रभाव पडला आणि त्या प्रभावातून त्यांची तळमळ असायची की मराठा सेवा संघात देखील प्रशिक्षण शिबिरांची फार मोठी मोहीम आपण गतिमान केली पाहिजे. आपण महिला कार्यकर्त्यांना केली पाहिजे, पुरुषांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिलं पाहिजे, युवकांना ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि ही मूव्हमेंट हिरवीगार केली पाहिजे, मिशनरी भावनेतून ही पुढे गेली पाहिजे आणि सगळ्या बहुजनांची एकी आणि सर्व बहुजनांमध्ये बंधुभाव निर्माण करून आपण या देशाचे शासक बनलो पाहिजे. हे सरांचं अल्टिमेट आपल्याला टार्गेट दिसते. बंधूंनो, सरांचा परिचय यावा वडसकर सर धनवटे नॅशनल कॉलेजचे प्राचार्य असताना 10 सप्टेंबर 1985ला या ग्रंथामध्ये मी संपादक साहेबांना विनंती केली आहे की पुढच्या आवृत्तीमध्ये प्रत्येक फोटोखाली पूर्वतयारी करून होमवर्क करून तारखा लिहा, प्रसंग लिहा आणि या फोटोच्या खाली समर्पक कॅप्शन लिहा. हा फोटो म्हणजे समाज क्रांतीला गती देणारा फोटो आहे. हा फोटो काय दर्शवते? सर म्हणतात की मी माझ्या वाढदिवशी माझ्या पत्नीच्या पाया पडणं हे माझं कर्तव्य मानतो. हा फोटो आहे तो. आणि हा फोटो लोकांना दाखवा. उलटं चक्र आहे म्हणून हे खेड्यापाड्यातल्या लोकांना दाखवा. बावाजीला सांगा की हे व्यक्ती बायकोच्या पाया पडून राहिले, तो बावाजी एकदम सनकन, का होय म्हणा, असं होते का म्हणून कधी? आणि ही रियालिटी आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. सर हे क्रांतीचं बीज पेरून गेलेले आहेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकण्याचं काम आपण सर्वांनी जर केलं तर मनुवाद या प्रॅक्टिकलमधूनच नष्ट होऊ शकतो. मनुवाद घेऊन जगत आहोत आपण सगळे. मनुस्मृतीचा अंमल आपणच स्वतः कुटुंबात करतो आणि हा जर आपल्याला नष्ट करायचा असेल आणि संविधानाचा स्वीकार प्रत्यक्ष अंमलात आणायचा असेल तर सरांनी दाखवलेला मार्ग हा खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. आणि शेवटचा मुद्दा सांगतो. बंधूंनो, राजर्षी शाहू महाराजांनी 27 डिसेंबर 1917ला खामगावला 11वी शिक्षण परिषद घेतली आणि त्या शिक्षण परिषदेला शाहू महाराज अध्यक्ष होते. त्या परिषदेला डॉक्टर पंजाबराव देशमुख उपस्थित होते. तेव्हा त्यांचं वय फक्त 17 वर्षाचं होतं. कारण की 1898चा जन्म आहे पंजाबराव देशमुखांचा आणि परिषद आहे 1917ची. 18-19 वर्षाचं वय होतं. आणि शाहू महाराज म्हणाले की बहुजन समाजाचा शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. तो एक धागा पकडला आणि डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना केली. आता मी अनेक लोकांना सांगितलेलं आहे की जर शाहू महाराज खामगावला परिषदेचं अध्यक्षस्थान भूषविण्यासाठी आले नसते आणि त्यांनी ही प्रेरणा दिली नसती तर श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन झाली नसती. आणि त्या शिवाजी शिक्षण संस्थेमधून शेतमजुरांचे, शेतकऱ्यांचे जे पोरं प्रोफेसर, डॉक्टर, मुली डॉक्टरेट बनल्या, प्राचार्या बनल्या, त्या कदाचित
निंदन खुरपण करण्याची त्यांच्यावर वेळ आली असती, कोणी प्रोफेसर डॉक्टर दिसल्या नसत्या. म्हणजे प्रेरणा कोणी दिली? शाहू महाराजांनी. कुठे दिली? खामगावला. मग जे मैदान ज्या परिषदेसाठी निवडलं होतं, श्यामराव देशमुख नावाचे व्यक्ती आहेत, ते आम्ही शोध घेतला आणि हा विचार मांडला की ज्याप्रमाणे सम्राट अशोकाने गौतम बुद्धांनी पहिलं प्रवचन ज्या सारनाथला दिलं, 70 फूट उंच स्तंभ उभा केला, चारही बाजूनी गर्जना करणारे सिंहाचे प्रतीक उभे केलेत, की हीच ती जागा आहे जिथे बुद्धानं पहिलं प्रवचन दिलं. तर आपण शाहू महाराजांचे एक अनुयायी म्हणून ही आपली भूमिका पुढे नेली पाहिजे की तो खामगावचा जो मंडप आहे, अधिवेशनाचं स्थळ आहे, त्या अधिवेशनाच्या स्थळावरच शाहू महाराजांचं भव्य स्मारक उभं झालं पाहिजे आणि प्रेरणास्थळ म्हणून त्याची समाजाने दखल घेतली पाहिजे, कारण की ती प्रेरणा भूमी आहे. शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज. आणि म्हणून बांधवांनो, मान्यवर देशमुख सरांनी शाहू महाराजांवर अनेक व्याख्यानं दिलेत, ज्योतिबांवर दिलेत, शिवाजी महाराजांवर दिलेत. त्यांचे पुस्तकं आपणा सर्वांना मार्गदर्शक आहेत. या स्थितीमध्ये आपण सरांना आदरांजली व्यक्त करताना त्यांचं जे काही कार्य आहे, जी अपेक्षा त्यांनी आपणा सर्वांकडून व्यक्त केली, त्यावर आपण अंमल करूया, हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे. आपणा सर्वांचे आभार मानतो, आयोजकांचे आभार मानतो आणि मी आपली रजा घेतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. यानंतर मी आमंत्रित करते डॉक्टर बबन नाखले सर यांना, ज्यांनी या ग्रंथासाठी सर्वार्थाने प्रयत्न केलेले आहेत. या ग्रंथ निर्माण होण्याच्या कालावधीमध्ये डॉक्टर बबन नाखले सर अमेरिकेमध्ये होते, पण कार्य करण्याची उर्मी मनात असली तर आपण कुठेही राहिलो तरी ते कार्य सक्सेस होऊ शकतं, हे त्यांनी दाखवून दिलं. सर्वार्थाने त्यांनी या ग्रंथासाठी सहकार्य केलेलं आहे आणि ग्रंथ पूर्ण करून आपल्या समोर ठेवलेला आहे. बबन नाखले सर नागपूर आकाशवाणीचे माजी कार्यक्रम अधिकारीसुद्धा होते. एवढा मोठा कार्याचा आवाका सांभाळणारे डॉक्टर बबनजी नाखले सरांना मी विनंती करते, त्यांनी विचार व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. जय जिजाऊ. आज 11 जुलै हा दिवस आहे आणि 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिवस या तारखेला घोषित असतो. आणि लोकसंख्या आपल्या देशामध्ये आणि परदेशामध्ये, जगामध्ये कशी वाढत आहे. आताच मेहकर सरांशी बोलत होतो, हॉल पॅक झालेला आहे. मामांच्या विचारांची लोकसंख्या वाढत आहे. या निमित्तानं मला म्हणायचं आहे की जागतिक लोकसंख्या दिवस नव्हे, मामांच्या विचारांचा हा दिवस आहे. त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आपण आलो आहोत. खरं आता जे वर्णन केलं की मी अमेरिकेत असून 2-2.5 महिने मुलीकडे होतो. आम्ही संकल्प सोडला होता की मामांच्या जयंतीदिनी 11 जुलैला त्यांचा स्मृतिग्रंथ आपण काढला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आम्ही कामी लागलो. यापूर्वी ग्रंथ काढण्याची कल्पना माननीय खेडेकर साहेबांनी, मेहकरे साहेबांनी व्यक्त केली. त्या दृष्टीने 2 प्रभाकर आमचे कामाला लागलेत. एक प्रभाकर पावडे, त्यांनी सगळी जबाबदारी घेतली होती. दुसरे प्रभाकर कोंडबत्तूनवार, कार्यकारी संपादक. पण 2 महिने झाले, 3 महिने झाले, ते म्हणाले का 6 लेखाच्या वर काही 7वा लेख येत नाही, काय करायचं आपण. तर म्हटलं आपण एखादा जुलैमध्ये एक अंक काढू, त्या मराठा मार्गाच्या अंकामध्येच आपण हे सगळे लेख घेऊन टाकू. पण मानकर सर म्हणाले नाही, आपल्याला अजून 3 महिने वेळ आहे, आपण विचार करू. खरं सांगू का, सगळं ग्राउंड वर्क हे डॉक्टर अरुण बांडकरांनी केलेलं आहे. 4-5 विभाग आम्ही पाडलेले ह्या ग्रंथामध्ये. संपादक, पत्रकार यांना लिहितं केलं. आता इंजिनियर विवेक कडू लिहून गेलेत, बोलून गेलेत. मला वाटतं या ग्रंथामध्ये 10-12 इंजिनियर लोकांनी लिहिलं आहे.
आणि इंजिनियर लिहू शकतात आणि बोलू शकतात हे खेडेकर साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं, पण ते एकटेच निघाले. तेव्हा मी त्यांना म्हटलं होतं की सगळ्यांना बोलता येतं, लिहिता येत नाही, लिहित नाही आपले लोक, लिहिते झाले पाहिजे. तर ते म्हणाले, बबनराव असं आहे, आमच्या इंजिनियर लोकांना पूल बांधायला सांगा, आमच्या इंजिनियर लोकांना बिल्डिंग बांधायला सांगा, आमच्या लोकांना 400 लोकांचं जेवण कसं करतात ते पटापट एका मिनटात तुम्हाला सांगतील की केव्हा पाहिजे, संध्याकाळी जेवण करायला या, पण तुम्ही त्यांना लिहायला सांगू नका. पण संस्थापक अध्यक्ष असे निघालेत की स्वतः लिहितात, बोलतात आणि सगळ्यांना लिहितं करतात, बोलायला लावतात. इंजिनियर कडू लिहू शकले आणि बोलू शकले असे 10-12 इंजिनियर्स आमच्याकडे लिहायला लागले आहेत. मी मानकरांना म्हटलं, ही इंजिनियरची फळी कुठून आणली तुम्ही नवीन लोकांची? तर ते म्हणाले, साहेब आम्ही मामा सरांचे कॅडर कॅम्प अटेंड केलेले सगळे इंजिनियर्स आहेत आणि त्यांच्या घरी मामांचं ग्रंथालय आहे. 28 पुस्तकं लिहिली, 10-15 ग्रंथ त्यांच्याजवळ आहे आणि ते वाचतात. फक्त त्यांना जर चालना मिळाली, एक चॅनल मिळालं आणि मानकरांनी त्यांना सगळं उभं केलं. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये दिसतील. डॉक्टर PS चंगोले त्यांचे मित्र सहकारी, मी त्यांना सच्चा चेला म्हणतो. आपल्या मराठी साहित्यामध्ये केशवसुतांचा सच्चा चेला म्हणून गडकरींना म्हटलं आहे. गडकरी, जे गडकरी आपल्याला म्हणजे गडकरी कवी, बरं, राम गणेश गडकरी, हे गडकरी नव्हे. तर खरे सच्चे चेले, त्यांचा विचार इतक्या व्याधी असतानासुद्धा लोक PS चंगोलेंना प्राचार्य असताना काय काय त्यांचे प्राध्यापक म्हणायचे हे मला माहिती आहे. माझं त्यांचं सूत का जमलं, ते डॉक्टर आंबेडकर अध्ययन केंद्राचे अध्यक्ष आणि डॉक्टर बबन तायवाणींनी त्यांच्याकडे सगळं सोपून दिलं होतं. सगळ्या कार्यक्रमांना PS चंगोले निर्भयपणे आपली मतं मांडत होते आणि त्याला सपोर्ट मी फक्त होतो. बाकी सगळे वाकडे तोंड करणारे, कारण पिरियड न घेता पगार घेणारे प्राध्यापक सगळ्याच कॉलेजेसमध्ये असतात. ते धनवटे कॉलेजमध्ये सुद्धा होते. त्या काळात वडसकर, मोहोळसाहेब, सुधाकर मोहोळ, पाजणकर आणि मामा सर होते. मामांची माझी ओळख अशी, माझी मिसेस तिथे नोकरीला होती. एकदा त्यांना म्हटलं, का म्हणे तुम्ही खूप सपाटा लावला आकाशवाणीवर, सगळ्या लोकांना बोलावता. म्हटलं तुम्ही येणार सर, तुम्ही केव्हा येता, इतिहासावर बोला. ते म्हणाले मी बोलेल, पण ते आकाशवाणीला चालेल काय? म्हटलं खरंच चालणार नाही. जे तुम्ही बाहेर बोलता ते आकाशवाणीत बोलता येणार नाही. मग म्हणजे मी येणार नाही. स्पष्ट वक्ते होते. त्यांचा अमेरिकेचा प्रवास, त्यांनी 22 देशांचा प्रवास केला. धनराजी तुम्हाला माहिती असेल. जेव्हा ते चायनाला निघाले तेव्हा मला त्यांचा फोन आला, बबनराव चालता का चायनाला? ते म्हणे नाही, मला अडचणी आहे. पैशाची अडचण असेल तर मी सॉल्व करतो, 1 वर्षांनी माझे पैसे द्या मग तुम्ही, पण तुम्ही माझ्यासोबत असले की मजा येईल म्हणाले. अमेरिकेचा इतिहास, शोध आणि बोध हे त्यांचं 400-500 पानाचा मोठा ग्रंथ आहे. तो नुसता ग्रंथ नाही आहे, प्रवास वर्णन आहे. पण ते कसं करायचं, अमेरिकेची महती त्यांनी गायलेली आहे. आज अमेरिका पॉवर आहे हे नाही आहे. 2012 म्हणजे अमेरिकेचा जन्म झाला त्यापासून 2012पर्यंत अमेरिका कशी होती हे त्यांनी सांगितलं. म्हणून मी एक परीक्षण लिहिलं आणि सगळ्या वर्तमानपत्राला मी पाठवण्याचं ठरवलं. ते म्हणाले तुम्ही 2-3 ग्रंथ घेऊन तर जा, पण मला वाटत नाही की कोणी छापेल म्हणून. म्हटलं नाही, मी छापण्याची व्यवस्था करतो. 2-3 पेपरमध्ये छापून आलं आणि त्यानंतर त्यांचा फोन आला, तुम्ही अजून 4-5 ग्रंथ घेऊन जा. तुमच्या ग्रंथ परीक्षणामुळं दुसरी आवृत्ती मला काढावी लागत आहे. मी पहिली आवृत्ती 400-500 पानांची, एका पानापासून शेवटपर्यंत. ते म्हणाले काही चुका असतील तर म्हणे मला पेन्सिलने मार्क करा. मला पेन्सिल पण त्यांनी दिली. म्हटलं आहे माझ्याकडे पेन्सिल आणि माझा स्वभाव आहे लाल 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 टाक घेऊन बसायची. ते म्हटलं मी पेन्सिलनं करतो. त्यांना जेव्हा ग्रंथ दिला परत, ते म्हणाले का हो तुम्ही खरंच वाचला एवढा ग्रंथ, आणि सगळ्या मार्क केल्या. दुसऱ्या आवृत्तीमध्ये त्यांनी सगळ्या दुरुस्त केल्या. आता काही सूचना आल्या. मागचा चंगोले सर तुम्ही सगळं दाखवलं, त्यांना चित्र दाखवलं, पण कोणाचं काय झालं ते शेवटी दाखवलं. पहिल्या पानावर या ग्रंथाचा पहिलं पान आहे, ती पुणेरी पगडीमध्ये दिसतात ते पगडी. त्याच्यावरही कॉन्ट्रोवर्सी झाली होती. शरद पवारांच्या हस्ते त्यांचा सत्कार झाला होता आणि मग त्याच्यावर सरांनी असं जे स्पष्टीकरण दिलं होतं की ही पुणेरी पगडी नाही, ही पगडी फुलेंची पगडी आहे.
ती वेगळी आहे. म्हणून त्यांची एक मुलाखत 2001 साली अखिल भारतीय मराठा सेवा संघाचं एक पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं होतं. त्यावेळेस त्यांची एक मोठी 2 तासाची मुलाखत मी घेतली होती. मी वकील होतो, ते आरोपी होते आणि कॅप्टन जाधव त्या न्यायमूर्ती होत्या. आणि ते तुम्हाला न्यायालय माहीत आहे कसं असतं. तर मी त्यांना सर सर म्हणत होतो, तर ते कॅप्टन जाधव म्हणाले, अहो ते आरोपी आहेत, त्यांना सर म्हणायचं नाही, मामा देशमुख म्हणायचं फक्त. तुम्हाला कोर्टात माहीत नसेल, वकील साहेबांना माहिती आहे, कोणाला जज सर बीर. एक तर देशपांडे नावाचे एक वकील होते, चौधरी नावाचे वकील होते, आणि तो पुकारा करत होता, देशपांडे वकील साहेब. तर तो चौधरी माझ्यासमोर माझी केस होती, चौधरी साहेब रागावले, इथे सर मी आहे, साहेब मी आहे, देशपांडे वकील एवढंच म्हणायचं. असं एवढं स्ट्रिक्ट त्यांचं काम होतं. म्हणून त्यांना कॅप्टन जाधवाने म्हटलं का त्यांना गीतेची शपथ घेऊन बोलायला सांगा, खरं सांगेल वगैरे वगैरे जे म्हणतात ते. मी म्हटलं तुम्ही गीतेच्या शपथ घ्या आणि पुढचा आपण सुरू करू प्रश्न. ते म्हणाले गीतेची नाही, मी ग्रामगीतेची शपथ काढतो नाची माझी, मी निघून जातो. नाही तर एका वाक्यावर ते पहिल्यांदा म्हणाले मला प्रश्न द्या तुम्ही. म्हटलं मी प्रश्न कोणाला देत नाही, पण तुम्ही उत्तरं द्या. आणि ती मुलाखत वाचण्यासारखी आहे, मी काही सांगणार नाही. मी त्यांना माझ्या याच्यामध्ये स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्व असं म्हटलं. काही उल्लेख चंगोळ सरांनी केला. स्वतः लिहायचं, स्वतःचे विचार मांडायचे, स्वतः प्रकाशित करायचं, स्वतः मुद्रण टायपिंग वगैरे वगैरे तपासायचं, स्वतः विक्री करायची आणि त्याच विषयावर प्रबोधन करायचं. हे एवढं एक काम कोण करतो? कोणीच करत नाही. म्हणून त्यांना म्हटलं स्वयंप्रकाशित व्यक्तिमत्व असे मामा सर होते. आता इंजिनियरांचा मी उल्लेख केला. नातू बोलू शकतात हे कशामुळे झालं? मामांमुळे झालं. आम्हाला खरं तर मंजुषीताईंची मुलाखत त्यांनी बोलावं अशी आमची इच्छा होती, पण मुलाखत खूप सुंदर मांडली त्यांनी, शब्दबद्ध केली. सगळ्या कौटुंबिक वातावरणामध्ये हे सगळं झालं. आणि एक सदर आम्ही केलं कौटुंबिक, आम्ही 4-5 कप्पे केले. ते कुटुंबाच्या खरंच त्यांनी ज्या संवेदना आहे त्या व्यक्त केल्या मामा सरांबद्दल. मामा सरांचं वैशिष्ट्य सगळ्यांना माहिती आहे. ते कसे शिकवतात, कसे बोलतात, कुठल्या चळवळीमध्ये ते होते, हे सगळं माहीत आहे. मी परभणीला आकाशवाणी केंद्रात असताना 2 वेळा मामा आलेत. आणि माझ्या आकाशवाणीच्या गेस्ट हाऊसमध्ये मी राहत होतो, ते माझ्याकडेच उतरायचे. मी त्यांना पहाटे 4 वाजता गाडी यायची बस, आणि ते म्हणाले गाडी घेऊन या, कारण माझे 2 मोठे मोठे पुस्तकांचे गठ्ठे सोबत आहे, त्याच्यामुळं तुम्ही गाडी घेऊन या. मी गाडी घेऊन राहायचो आणि दुसऱ्या दिवशी ते कार्यक्रमाला जायचे. त्यावेळेस एक असिस्टंट सब इन्स्पेक्टर माझ्याकडे आला आणि ते म्हणाले का हो आज मामा देशमुखांचं भाषण आहे परभणीमध्ये, आणि ते म्हणे नागपूरचे आहेत आणि तुम्ही नागपूरचे आहात. म्हटलं काय तुम्हाला भाषण ऐकायचं आहे का पुस्तकं पाहिजेत? म्हणे नाही, त्यांच्याकडे म्हणे लुकआउट नोटीस अरेस्ट वॉरंट आहे आमच्याकडे. आणि विक्रम बोके नावाचे SP होते अमरावतीचे, तुम्हाला माहिती आहे. तर म्हटलं तुम्हाला मी नागपूरचा आणि हे मामा माझे मित्र आहे सांगितलं कोण? मामा माझ्या याच्यामध्ये होते, मी ऑफिसमध्ये बसले, हे आंघोळ वगैरे करून माझ्या गेस्ट हाऊसला होते आणि पोलीस आपला लुकआउट नोटीस घेऊन आला. तर म्हणे आमच्या SP साहेबांनी सांगितलं की तिथं नाखले नावाचे अधिकारी आहेत, त्यांना विचारायचं त्यांचा पत्ता, नागपूरला त्यांना नोटीस द्यायचा आहे. मला वाटते जाम वगैरे कुठेतरी रामदासांचं जे गाव होतं तिथं कुठेतरी हे बोलले होते आणि त्याच्यावर त्यांनी तक्रार होती. मला वाटते तक्रारी किती होत्या आणि केसेस किती होत्या मला वाटतं कुटुंबालाही माहिती नसेल कदाचित, जितक्या त्यांच्याकडे केसेस होत्या. तर मी म्हटलं तू काही जाऊ नको, तू माझा मित्र आहे, कारण तो कार्टुनिस्ट होता चांगला. म्हटलं का नाही? मी त्यांना असं सांगितलं की मामा हे कांशीरामचे राईट हँड आहेत. मायावतीने कांशीराम त्यांच्या घरी जातात, बसतात. उद्या जर समजलं आणि पेपरमध्ये बातमी आली की मामावर लुकआउट नोटीस निघाला आणि पोलीस येऊन राहिले परभणीचे, तुम्हाला जिवंत राहता येणार नाही. त्यांनी तसाच तो वॉरंट होता तो खिशात टाकला आणि SP साहेब म्हणे मी सुट्टीवर चाललो साहेब, मी काही जाणार नाही. म्हणे काय झालं रे? तर ते म्हणाले नाखले सरांनी सांगितलं की तू तिथे जाऊ शकत नाही, तू वापस येणार नाही, म्हणून मी जाणार नाही. कुठलाही पोलीस त्यानंतर मामांच्या घरी आला नाही. मामांना सांगितलं, म्हणे वा परस्पर तुम्ही निपटवलं, फार चांगलं झालं.
आणि त्यांची सावंत सरांनी केस लढवलेली होती, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. तर अमेरिकेचा एक शेवटलं उदाहरण सांगतो, कारण 2 वक्ते आपल्याकडे आहे आणि आपण त्यांना वेळेवर ग्रंथ दिलेला आहे. मी आणि मानकर हे पहिले या ग्रंथाचे वाचक आहोत, पूर्ण A to Z, कारण सगळ्या दुरुस्त्या आम्ही केलेल्या आहेत. तिसऱ्या मला वाटते आमच्या लीना निकम आहेत, त्या म्हणाल्या बाबा सकाळपासून मी सगळं वाचून काढलं आहे. त्याच्यामुळे पाहुण्यांना किती वेळ मिळाला या ग्रंथाबद्दल ते तर नाही, पण एक मोरेश्वर देशमुख आलेत मला वाटते, मोरेश्वर देशमुख आले. आम्ही जेव्हा आवाहन केल्यानंतर पहिला लेख कोणाचा आला असेल तर मोरेश्वर देशमुखांचा, आणि त्यांचं टायटल काय आहे की मनुस्मृतीला पहिली आग लावणारा मारुती. मी त्या टायटलच्या प्रेमात पडलो आणि संपादकांना फोन केला. अहो म्हटलं मोठं टायटल, एक सुंदर आपलं पुस्तक निघणार आहे, कारण टायटल असं आहे. आणि ते मोरेश्वर देशमुखांनी लिहिली. मोरेश्वर देशमुखांनी 4-5 पुस्तकं लिहिली, ते सगळी माझ्याकडे आहेत. मनुस्मृतीवर पुस्तक आहे त्यांचं. अमेरिकेचा शोध आणि बोध हे करताना अमेरिकेत काय काय पाहायचं, काय काय कोणत्या ठिकाणी व्हिजिट करायची, हे सगळं त्यांनी लिहिलं आहे. आणि मी शेवटी अशी एक नोट लिहिली होती की ज्यांना ज्यांना अमेरिका पाहायला जायचं आहे त्यांनी मामा देशमुख सरांचं हे पुस्तक वाचून जावं, म्हणजे कुठलंही पर्यटन स्थळ कसं पाहायचं असतं, काय पाहायचं असतं, हे सगळं ते प्रचार सगळ्या आयुधानिशी जायचे. ऑडिओ, व्हिज्युअल, पेन, पेन्सिल, फोटो हे सगळं घेऊन जायचे आणि तिथल्या तिथं टिपणं करायचे. मला वाटते चंगोल्यांना जी सवय लागलेली आहे की हा फोटो कुठला, तर ती त्याची तारीख लिहायची तिथे. या फोटो इथला इतके वाजता त्याच्यामध्ये यायचं. आता तर कॅमेऱ्यामध्ये सगळं तुमचे फोटो सगळं, तेव्हा नव्हतं एवढं. तर हे सगळं झालं आणि शेवटला तो किस्सा सांगतो. तो त्याला ताजा कलम म्हणतात, टेलपीस म्हणतात. आणि तो आमच्या इथल्या परंपरावादी असलेल्या एका वर्तमानपत्रात जेव्हा मी एक ग्रंथ भेट दिला, ते म्हणाले, अहो मामा देशमुख हे नावच आम्हाला चालत नाही, तुम्ही ग्रंथ कशाला देतात साहेब. तर मी म्हटलं, अहो ग्रंथ काही वाईट टाकता का, ग्रंथ तुमच्या ग्रंथालयात ठेवा ना, ज्याला कोणाला वाचता येईल तो वाचेल. बरं म्हणे, ठीक आहे म्हणे, तुम्ही ग्रंथ द्या. आणि त्यांनी तो चालला, माझं ते परीक्षण चाललं शेवटलं. तो म्हणाले, हे शेवटलं परीक्षण असतं म्हणे, आम्हाला गोत्यात आणणार आहे म्हणे. म्हटलं काय परीक्षण आहे, तर त्यांचं टेलपीस असा होता की कुठल्याही देशामध्ये जेव्हा तुम्ही व्हिजिट द्यायला जाता, प्रवासाला जाता, तेव्हा त्या देशाची रीती रिवाज, कस्टम्स काय आहे त्यांच्या, ह्या समजून घेतल्या पाहिजे. वेगवेगळे कायदे वेगवेगळे असतात. मी आता टेक्सासमध्ये होतो. टेक्सास हे स्टार 1 नावाचं स्टेट आहे अमेरिकेतलं आणि खूप मोठं स्टेट आहे. तर त्याचं कल्चर वेगळं आहे. अमेरिकेमध्ये एका स्टेटमधून जर तुमचं दुसरीकडे जर बदली झाली तर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स त्या स्टेटपुरतं असतं. आपल्या ऑल इंडिया परमिट नसतं, तिथे दुसरीकडे परमिट असतं त्यांचं. तिथं त्याची टेस्ट घ्यावं लागतं सगळं. तर तो टेलपीस असा सांगतो आणि थांबतो. तो टेलपीस असा होता. आताच महारावांनी सांगला आणि महाराव पहिल्यांदा हसले त्या टेलपीसवर. म्हणून मी सांगतो परत की अमेरिकेमध्ये कायदे असे आहेत. अमेरिकेमध्ये उघड्यावर बगीच्यामध्ये चुंबन घेतलं तर तो गुन्हा ठरत नाही, पण उघड्यावर शौचाला बसलं तर पोलीस पकडून नेतात, जेलमध्ये टाकतात. याउलट आमच्या भारत देशात आहे. उघड्यावर चुंबन घेतलं तर आतमध्ये पोलीस सोबत बसले तरी काय चाललं आहे तुमचं, चला आतमध्ये. पण शौचात बसलं तर गुन्हा ठरत नाही. ही आमची संस्कृती आहे. आणि म्हणे ते आता नाव नाही सांगत मी, ते म्हणाले, सर हे संस्कृती तुम्ही येता म्हणून आम्ही काही छापू शकत नाही. थँक्यू. मामा देशमुखांचा माझा संबंध जवळपास 35-40 वर्षाचा आहे. जसं चंगोले सर म्हणाले, चंगोले सर हे बहुजन समाज पार्टीत त्यांच्यासोबत बराच काळ होते आणि खूप प्रवास दोघांनीही केला आहे. त्यातला काही प्रवास मलाही करता आला अनायासे, कारण मी तेव्हा बहुजन समाज पार्टीत होतो. पण मी बहुजन समाज पार्टीत जे गेलो ते मामा देशमुखांमुळे गेलो, कारण त्यांचं एक आकर्षण आम्हाला होतं. आणि इतक्या ठामपणे एक कुणबी माणूस आपली मतं मांडतो आहे, फुले आंबेडकरांचा विचार मांडतो आहे, बुद्ध मांडतो आहे, अत्तदीप भाव. तर मला सगळा हुरूप आला की बा आपण हरकत नाही. म्हणजे प्राध्यापक घाबरतात तसे, तेव्हाही घाबरायचे, आताही घाबरतात. चंगोले सरांची मला आश्चर्य वाटलं की हे तर ते प्रख्यात महाविद्यालयात होते, पण त्यांनी कधी भीती बाळगली नाही. म्हणजे भीती हा प्रकार ज्यांच्या डोक्यात किंवा डोळ्यात नाही
असे मामन देशमुख आणि चंगोले सर मी जवळून पाहिले. 88मध्ये 87-88च्या दरम्यान मी एक पुस्तक लिहिलं होतं, साहित्यातील जात्यंधांची झुंडशाही. आणि या पुस्तकामुळे माझ्याकडे लोक आले बहुजन समाज पार्टीचे, आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही इतकं लिहिलं आहे हे तर आमच्याच कामाचं आहे, तुम्ही आमच्यासोबत काम का करीत नाही. म्हटलं काय हरकत नाही, मला काय हरकत आहे. आणि मग त्याच वर्षी आर्वीला एक बहुजन साहित्य संमेलन होतं, पहिलंच संमेलन बहुतेक ते महाराष्ट्रातलं, आणि त्याचा अध्यक्ष मी होतो आणि उद्घाटक मामन देशमुख होते. म्हणजे इतका चांगला योग. मी लहानच होतो, आता 88 म्हणजे बरीच जुनी गोष्ट आहे ना, तेव्हा किती लहान असेल मी. मामन देशमुख मोठे होते. आणि मग त्या कार्यक्रमाच्या पूर्वी आम्हाला एका ठिकाणी जेवायला बोलवलं. आम्ही खाली बसून दोघंच होतो, ते जेवण करत होते. मी म्हटलं तुम्ही भाषणाच्या आधी जेवण का करता. ते भाषणाच्या आधी जेवण करायचे. तर तेव्हा जे माईक होते, तुम्ही तो चित्रात पाहता, ते धुरळा वगैरे असते ना, तो माईक जो ॲल्युमिनियमचा, तर त्या माईकचं वैशिष्ट्य असं होतं की तो आवाज ओढून घ्यायचा. तुम्ही बोलत राहिले की आवाज तो ओढून घ्यायचा, त्यामुळे घशाला कोरड पडत असे. बहुतेक तेव्हाचे वक्ते समोर ग्लास गडवा काही काही ठेवत होते. आता बॉटल ठेवतात लोक, ज्यांना घशात कोरड पडते, काही कारण नसताना पडते, आतून भीती असेल काहीतरी, कोण काय म्हणेल वगैरे. पण तेव्हा तो माईक होता आणि त्याचा अनुभव खूपदा घेतला आहे मी. खेड्यापाड्यात गेलो असताना घशाला आम्हालाही कोरड पडत होती, पण मला ते मामन देशमुखांनी सांगितलं की आधी पाणी पिलं पाहिजे किंवा जेवण केलं पाहिजे. तर तो एक त्यांचा पहिला सहवास मला खूप प्रेरणादायी ठरला. पुढल्या काळामध्ये एका वृत्तपत्राची गोष्ट बबनरावनी सांगितली आपल्या नागपुरातल्या, तसं आम्ही त्यांना 1995मध्ये एक सत्यशोधक समाज संमेलन आम्ही घेतलं होतं उमरखेडला. रॅशनलिस्ट टीचर्स अँड थिंकर्स अकॅडमी या आमच्या संघटनेच्या वतीने, आणि त्याचे अध्यक्ष मामन देशमुख होते. तर मी काही वृत्तपत्रांच्या कार्यालयात गेलो बातम्या घेऊन, ते सगळं पूर्ण परिपत्रक आणि बातमी. तर लोकमतच्या कार्यालयात गेलो, आणि तिथे इथलाच एक कुलकर्णी होता नागपुरातला, तो नेमका काहीतरी वेगळ्या कामासाठी आला होता. त्याच्या हाती ते पडलं. तेवढं हे कसं चालेल आम्हाला, तेव्हाही चालत नव्हतं आणि आताही चालत नाही. म्हणून मामन देशमुख नाव म्हटलं की लोक घाबरतात. आताही गेल्यानंतरसुद्धा, म्हणजे ते गेलेच नाही खरं म्हटलं, म्हणजे आपल्याला वाटतं ते गेले आपल्यातून. 89 वर्ष इतकं आयुष्य आपल्याला लाभेल की नाही शंकाच आहे. पण ज्यांनी इतकी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली ती व्यक्ती अनंत काळ जगणार आहे, कारण या पुढचा काळ हा डिजिटलचा काळ आहे. आणि जेव्हा तुम्ही ChatGPT किंवा मेटाला विचाराल मामन देशमुख कोण, तेव्हा ते तुम्हाला माहिती देतील. म्हणजे डिजिटल ही जी माध्यमं आहेत, AI माध्यमं, त्यातून तुम्हाला ही माहिती मिळेल. म्हणजे माणूस कधी आता मरणार नाही, पण कोण मरणार नाही, जो कोणाला भिणार नाही तो. माणूस घाबरला की त्याच दिवशी तो संपला असं समजा. घाबरणारी माणसं कणाकणाने रोजच मरत असतात, त्यांच्या जगण्यात काही अर्थ नसतो. एक आठवण यात आहे की नाही मला माहिती, फार महत्त्वाची आहे. मी तो पूर्ण ग्रंथ वाचायला मला वेळ मिळाला नाही. रीडर्सच्या प्रकरणात म्हणजे मामन देशमुखांचा सहभाग काय आहे हे हा फार कमी लोकांना माहीत आहे. रीडर्स इन हिंदुइझम या ग्रंथाचं जे प्रकरण सुरू झालं ते अमरावतीत सुरू झालं, हे फार कमी लोकांना माहीत असेल. अमरावतीत मराठा सेवा संघाचा, मराठा महासंघाचा सेवा संघ तेव्हा निर्माण व्हायचा होता. 1987ची गोष्ट आहे. मराठा सेवा संघ 1990मध्ये निर्माण झाला. आता ह्या दोन संघटनेच्या नावात साधर्म्य असल्यामुळे इतिहासकारांचा गोंधळ होऊ शकतो, प्रबोधनकारांचंही होऊ शकतो, म्हणून स्पष्ट केलं. 1 नोव्हेंबर 1987 या दिवशी मराठा महासंघाचा मेळावा अमरावतीला होता. शशिकांत पवार त्याचे अध्यक्ष होते. आणि ही आठवण यासाठी महत्त्वाची आहे कारण मराठ्याचा वापर कसा होऊ शकतो याची आदर्श आठवण आहे. आणि त्या मराठा महासंघाच्या मेळाव्याला कोणतीही कार्यक्रम पत्रिका नव्हती, म्हणजे अजेंडाच नव्हता. ते अजेंडा नसणाऱ्या संघटना कशा चालतात. आणि तिथे एक मुरके नावाचे, डॉक्टर मुरके नावाचे एक डॉक्टर आहेत, अजून जिवंत आहेत. ते अमरावतीला राजकमल चौकात त्यांचा दवाखाना आहे, दर्याव क्लिनिक त्याचं नाव आहे. नंदूभाऊ गावंडे शोधतील आता त्यांचं मूळ. हिंदू महासभेचे तेव्हा ते अध्यक्ष होते, आता कशाचे अध्यक्ष आहे माहीत नाही. पण ते शशिकांत पवारांकडे गेले एक पेपरची बातमी घेऊन. त्या दिवशी माधव गडकरी यांचा ते संपादक होते लोकसत्ताचे. त्यात एक लेख होता, चौफेर नावाचं एक त्यांचं सदर होतं. आणि त्यात लेख होता, म्हणजे सरकारी खर्चाने तुम्ही अशा तऱ्हेने हिंदूंच्या देवतांची बदनामी करणार का,
हा आशय त्यात होता. आणि तेव्हा शंकरराव चव्हाण हे मुख्यमंत्री होते आणि शंकरराव चव्हाणांच्या विरोधात तेव्हा बहुतेक नेते महाराष्ट्रातले होते की यांना या मुख्यमंत्रीपदावर कसं काढायचं, म्हणून सगळेच भिडले होते. त्यात माधव गडकरींचाही सहभाग होता. आणि ज्या दिवशी तो ग्रंथ प्रकाशित झाला त्याच दिवशी तो लेख आला आणि त्या लेखामध्ये अशा तऱ्हेने सरकारची नाराजगी केली होती. रीडर्स इन हिंदुइझम हा तो ग्रंथ पूर्ण महाराष्ट्रात पोचायचा होता. आणि शशिकांत पवारांकडे त्यांनी बातमी आणून दिली. ते म्हणाले आता हिंदूंचा अपमान झाला आहे. शशिकांत पवारांना मोठा कार्यक्रम वाटला आणि मग त्यांनी रीडर्स इन हिंदुइझम हा ग्रंथ जाळण्याचा कार्यक्रम जाहीर केला. 9 वाजता ग्रंथ पोचलाच नाही तुमच्यापर्यंत. शशिकांत पवार आता जिवंत नाही आहेत, जाऊ द्या, मेल्यानंतर आपण सत्य बोलू नये असं नाही, मेल्यानंतरही खरं बोललं पाहिजे. मी माझ्या एका लेखात ही आठवण सांगितली. मोठा लेख होता तो, रीडर्स इन हिंदुइझमवरच लेख होता. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली मातृदेवतांची चिकित्सा मुंबई विद्यापीठाने छापला तो 2021मध्ये, अलीकडे छापला. तर त्यात ही मुद्दाम डिटेल आठवण दिली. आणि नंतर जे गोंधळ झाला पूर्ण महाराष्ट्रात आपल्याला माहीत आहे, त्याचं की माहीत द्यायची गरज नाही. पण त्या वर्षीच्या शिवजयंतीला मामा देशमुख मुंबईला गेले होते आणि तेव्हा शशिकांत पवार त्या कार्यक्रमाला होते. तेव्हा मामा देशमुखांनी त्यांना सांगितलं की हा जो ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला हा बौद्ध धर्म स्वीकारण्याच्या आधीचा आहे. हे बारकावे माहीत नसतात, पण ते इतिहासकार, जागरूक इतिहासकार होते. आणि तेव्हा शशिकांत पवारांना कळलं की आपली चूक झालेली आहे. पण तोपर्यंत बरंच नुकसान महाराष्ट्राचं होऊन गेलं होतं, नंतरही सुरूच आहे अजूनही नुकसान. म्हणून ह्या गोष्टी सांगणं आवश्यक असते. तर त्यामुळे शशिकांत पवारांनी माफी मागितली. ती लिखित स्वरूपात आहे बऱ्याच ठिकाणी. आणि ते दोघांचं जो संभाषण आहे ते रेकॉर्ड केलं आहे, टेप रेकॉर्ड केला आहे. मामांकडे असेल, तुम्हाला सापडेल. म्हणजे आपल्याला नव्याने बऱ्याच गोष्टी लिहाव्या लागतील ज्या लिहिल्या गेल्या नाहीत. तर असं एक ऐतिहासिक काम मामा देशमुखांनी केलं. अख्ख्या महाराष्ट्राला आग लावणाऱ्या त्या प्रकरणाला जे थांबवण्याचं काम आहे ते मामाने केलं. म्हणून बघा, चंगोले सरांनी अनेक गोष्टी सांगितल्या. नंतरच्या काळात आम्ही सोबत बराच काळ होतो, मामा देशमुख आणि मी बराच काळ सोबत होतो, प्रवास केला. आणि नंतर शिवधर्माच्या उभारणीची आठवण मी सांगितली आहे. म्हणजे त्यांचा सहभाग कुठे कुठे होता याच्या नोंदी झाल्या पाहिजे, राहिल्या असतील. हा ग्रंथ जेव्हा पुन्हा लिहिला जाईल, दुसरी आवृत्ती निघेल, तेव्हा ज्यांनी आधी लिहिलं आहे त्यांनी काही लिहिलं नसेल तर ते पुन्हा लिहिलं पाहिजे. कारण एवढा मोठा ग्रंथ निघालेला आहे. मामांची एक खंत होती की त्यांच्यावर PhD व्हावं, पण आता हा ग्रंथ पाहून अनेकांना त्याची प्रेरणा मिळू शकते. आणि इतकं मोठं काम त्या माणसाने केलं आहे. खरं म्हटलं म्हणजे मामांच्या कामांचं क्षेत्र सर्वेक्षणही व्हायला पाहिजे. समाजशास्त्राच्या लोकांनी करायला पाहिजे, भाषाशास्त्राच्या लोकांनी करायला पाहिजे, इतिहासाच्या लोकांनी करायलाच पाहिजे. तर अशा तऱ्हेने ॲकॅडमिक जे क्षेत्र आहे त्यांनी नाकारलेला हा माणूस, इतिहासकारांनी नाकारलेला माणूस, आपण ज्यांच्या प्रेमाखातर आज बसलो आहोत. आणि ज्यांनी हे सगळं केलं, बाबनराव नाखले हे काही प्राध्यापक वगैरे नव्हते, होऊ शकले असते. त्यांनी अनेकांना बोलकं केलं. म्हणजे माझंही पहिल्यांदा भाषण ठेवलं होतं त्यांनीच ठेवलं होतं आकाशवाणीवर. पुढे खूपदा बबनरावांच्या आग्रहामुळे आलो. आग्रहच असायचा त्यांच्या आवाजाचाच तो आग्रह आहे. परभणीला ते होते आकाशवाणी केंद्रात, तेव्हा तिथल्या लोकांनी त्यांनी सांगितलं की अशोक राणाला बोलवा. तिथे शिवाजी महाविद्यालयात मी 5 तास भाषण केलं. 5 तास भाषण, कल्पना करू शकत की आपण 3 तास सिनेमानी पाहत आपण. तर ही सगळी प्रेरणा मामा देशमुखांची आहे. कारण शिवशाही पुस्तक आम्ही खूप आधी वाचलं होतं. शिवशाहीमध्ये ही आठवण आहे. शशिकांत पवार आणि मामा देशमुखांमध्ये जो संवाद झाला त्या संवादाची आठवण शिवशाही या पुस्तकात आहे. यात आली की नाही माहीत नाही मला, पण नसेल तर आपण पुढल्या आवृत्तीत ती दुरुस्त करू. अशा तऱ्हेने मामा देशमुखांचं एक वैशिष्ट्य राहिलं की ते कधी कोणाला घाबरले नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी कधी माघार घेतली नाही. जे त्यांनी मांडलं ते ठामपणे मांडलं, पूर्ण विचार करून मांडलं, थोडक्यात मांडलं. अनेकदा मी त्यांच्यासोबत राहताना त्यांच्याजवळ जी डायरी राहायची लहानशी, आणि त्यांची एक भाषण देण्याची पद्धत होती. ते पाहायचे, हा मुद्दा संपला, ठीक आहे, पुढे. ती एक वेगळी स्टाईल होती. काही लोक म्हणायचे यांची डायरी चोरली पाहिजे आपण. काही इतिहासकार आहेत महाराष्ट्रातले, मामांच्या प्रेरणेतून पुढे गेलेले पण मामांची आठवण न ठेवणारे असे काही इतिहासकार आहेत. सर्वांना जय जिजाऊ.
सन्माननीय विचारपीठ, त्याचप्रमाणे मामा देशमुख यांच्या स्मृतीला अभिवादन. खूप मनामध्ये आहे, बोलायचं आहे, पण पुस्तकामध्ये जे सांगितलेलं आहे ते सगळं आपल्या सगळ्यांच्या मस्तकामध्ये आहे. मामा देशमुखांनी पुस्तकं वाचायला सांगितली, लिहायला सांगितली, बोलायला शिकवलं, ऐकायला शिकवलं. ह्या सगळ्याचा लेखाजोखा ह्या मामा देशमुख एक आकलन ह्या पुस्तकामध्ये आहे. खरं इतकं सुंदर पुस्तक बबनराव नाखले आणि मानकर सरांनी केलेलं आहे. हे जर मामा देशमुखांनी बघितलं असतं तर मामा देशमुख मनापासून म्हणाले असतं, खूप घाई केली मी जायची. कारण मामा देशमुख हे सौंदर्याचे प्रचंड उपासक होते. सौंदर्य दृष्टी होती, एक विज्ञान दृष्टी होती. विशेषतः त्यांचे तुम्ही शेवटच्या काळातल्या सोशल मीडियामधल्या मुलाखती बघितल्या तर मुलाखत कशी द्यावी, एखाद्या वेळेस मुलाखतकार प्रश्न विचारणारा चुकेल, पण आपल्याला ते सांगायचं आहे, ते नेमकं कसं पोचवायचं ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मामा देशमुख होते. मामा देशमुखांनी लिखाणातून मगाशी थोडीशी नाराजी व्यक्त केली आपल्या राणा सरांनी की ते पुस्तक का विकायचे. मी पण माझी पुस्तकं विकली, कारण आपल्याला 10 रुपयात, 12 रुपयात, 15 रुपयात पुस्तकं द्यायची आहेत. जर आम्ही प्रकाशकाकडे दिलं तर तेच पुस्तक 200-300 रुपयापर्यंत जाणार. त्याला 33% ठेवायचे, रॉयल्टीचे हिशोब करायचे. ह्याच्यापेक्षा माझं थेट जे आहे ते मी लोकांपर्यंत पोचवीन ह्या हिशोबाने होतं. आणि दुसरं, मला खात्री आहे की मामा देशमुखांच्या पुस्तकांची टायटल बघून कुठला प्रकाशक स्वतःहून छापायची जबाबदारी घेतलेली असं वाटलं नसतं. आमचंही तसंच आहे. भूतापेक्षा भटबारी कसं कोण घेणार हो मला सांगा ना. ते महारावलाच विकलं पाहिजे का. काशीराम बापू देशमुखांचंच ते खरे शब्द आहेत. भूत आहे, भूत आहे ते रात्री लागतं, भट आहे तो दिवसा लागतो. भूत आहे, भूत आहे हे लागलेलं कळतं पण दिसत नाही. भट लागलेला दिसतो पण शेवटपर्यंत कळत नाही. आणि त्याच्या पुढे माझं वाक्य आहे की भूत आहे हा कल्पनेचा रोग आहे, तो मानसोपचाराने दूर करता येतो. भट आहे हा सामाजिक, राजकीय, धार्मिक रोग आहे, त्याला जाळून खाकच केला पाहिजे. हे सांगायचं काम मामा देशमुखांनी केलं आयुष्यभर. आता ह्यांची पुस्तकं आमची कोण छापणार. तुम्ही आमचं मामा देशमुखांचं आपण गेल्यानंतर पुस्तक छापलं, मी सांगतो त्यांच्यासारख्याला वाटेल हे पण काही कमी नाही. कारण असे अनेक हिरे आपण मातीमध्ये मिसळून टाकलेला आपला समाज आहे की त्याला कधी किंमतच नाहीये. पण मामा देशमुखांनी त्या पद्धतीने काम केलं. तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आता आलेला आहात, महिला आहेत, पुरुष मंडळी आहेत, तरुण खूप कमी दिसत आहेत. आपण आपल्या मुलांना घेऊन का नाही येऊ शकलो. मामा देशमुखांचं आज त्यांच्या उपस्थितीत प्रकाशन असलं असतं तर पहिला प्रश्न हा विचारला असता, आपण आपल्या मुलांना का घेता येत नाही. पाहिजे तर सांगा की ज्ञानेश महारावने ज्ञानेश महाराज नावाचे कोणतरी आहे, आजूबाजूची पण चेंडरे मेंढरे घेऊन येतील, मग आपलं एक मेंढर घेऊन यायला हरकत काय. मामा देशमुखांनी ह्या पद्धतीने त्यांचं प्रबोधन केलं, प्रतिकूल परिस्थितीत केलं, अनेक पद्धतीने केलं. माझा त्यांचा परिचय खूप उशिरा आला, म्हणजे 20, 22, 25 वर्षे असेल. खेडेकर साहेबांमुळे भांडणातून का होईना आम्ही चळवळीत आलो आणि मराठा सेवा संघाचे होऊन गेलो, संभाजी ब्रिगेडचे होऊन गेलो. माझ्याकडून जरा उशीरच झाला, कारण वरायच्या 38 वर्षापर्यंत आम्ही पण बाप्पा बाप्पा करत गावभर फिरत होतो. त्यामुळे एकदम ताप उतरला की माणूस वेडा पिसा होतो. त्यामुळे मी ताप उतरलेला माणूस असल्यामुळे खलास करायची भाषा करतो. कारण हे झालं पाहिजे का, आपण सगळे फसवणुकीतले बळी आहोत. आपण फसवले गेलेले आहोत. वर्षानुवर्ष, पिढ्यानं पिढ्या आम्ही फसवलेले गेलेलो आहोत. त्याच्यातून आपल्याला मार्ग काढायचा असेल तर कणखर व्हायचं. खेडेकर साहेबांनी ते मराठा, यवतमाळला पहिलं मराठा सेवा संघाचं मराठा साहित्य संमेलन झालं. त्याच्यावरती आ. साळुंकेंचा मोठा लेख होता, लोकसत्ताला आला होता.
तो वाचला, आणखीन माझ्या डोक्यात एकदम हे झालं, जरा थोडंसं चीड आली की आपण दुसऱ्याला नावं का ठेवतो. आपल्याला मुळात गिराईक व्हायची सवय आहे आणि आपल्याला दुकानदार होता येत नाही म्हणून बोंब मारतो. आम्हाला कायमच गिराईक व्हायचंय सगळ्यांचं, सगळ्याचे गुलामच व्हायचंय मराठा बहुजन समाजाला. मग आम्ही दुसऱ्यांवरती कशी टीका करणार. आणि मग त्याच्यातून खेडेकर साहेबांनी माझ्याशी संपर्क साधला. त्यांचा मोठेपणा मी समजून चुकलो. मी त्यांच्याशी स्वतः भेटलो आणि त्याच्यामुळे तुमच्यासारखे आणि अशी हजारो लाखो माणसं, मला असं वाटतं की आपल्या सर्वांच्या विचारांची भरपूर माणसं या महाराष्ट्रामध्ये, हे खेडेकर साहेब आणखीन त्यांनी साळुंके असतील किंवा मामा देशमुख असतील, त्यांच्या जीवन कार्यातून जी माणसं तयार झाली त्यांच्यातून हा एवढा पसारा मोठा उभा राहिलेला आहे. त्याच्यातला मी एक छोटासा पाईक आहे. पहिल्यांदा मामा देशमुखांची पुस्तकं वाचली आणि 2003ला असेल अकोल्याला मराठा सेवा संघाचं, 2002ला अकोल्याला मराठा सेवा संघाचं साहित्य संमेलनच होतं. हा, शिवधर्म परिषद होती. मी मुंबईवरनं आलो, आणखीन गव्हर्नमेंट रेस्ट हाऊसला उतरलो होतो. मामा देशमुख आदल्या दिवशीच आले होते. सकाळी उठल्यानंतर गाडीत झोप लागत नाही म्हणून झोपलो होतो. कार्यकर्त्यांना सांगितलं होतं की मी काय 10-11 शिवाय उठणार नाही. मामा देशमुख उद्घाटक होते तेव्हा आणि माझं एक सेकंड हाफला काहीतरी भाषण होतं. त्यांच्या डोक्यात काहीतरी चालू होतं. पहिली भेट आमची कशी झाली याच्यात थोडक्यात लिहिलेली आहे, पण मजेशीर आहे भेट, की माणूस किती परिपक्व असावा, किती टोकापर्यंत पोचलेला असावा, आपली माणसं ओळखायची परिमाणं काय असावी. तर ते बाजूच्या रूममध्ये होते. 9-9:30च्या दरम्यान ते उठले, बाहेर आले असतील तयार होऊन. मी आतमध्ये झोपलेला होतो. कार्यकर्त्याला विचारलं ते महाराव कुठे आहे म्हणून. त्यांनी सांगितलं आतमध्ये झोपलेले आहेत. म्हणे एवढ्या वेळ झोपतात, काय क्रांती करणार, काय लोकांचं प्रबोधन करतात. तर त्यांनी सांगितलं ते रात्रभर प्रवास केलेला आहे, तर त्याच्यामुळे ते झोपलेले आहेत, त्यांचं दुपारी आहे, ते येतील. नाही त्यांना उठवा. तर त्यांनी सांगितलं उठवायला नाही सांगितलंय, ते झोपून राहून दे थोडा वेळ. तर तेवढ्यात कार्यकर्त्याला ते दरवाजापर्यंत आलेच होते माझ्या, म्हणजे आमच्या रूमच्या 1 फुटावरचं अंतर असेल. मी कॉटवरती झोपलेलो. त्यांना विचारतो, कार्यकर्त्यांना मामा विचारतात, ते महाराव आहेत ना, त्यांचं नाव आणि आडनाव बामणासारखं दिसतं, ते बामण आहेत का रे. नाही ते एवढ्या पदावरती एवढ्या साप्ताहिकाचा संपादक झाला कसा असेल तो. म्हटलं आता ही चर्चा खूप पुढे जाईल म्हणून पटकन उठलो, जसा होतो तसा, आणि दरवाजा उघडला आणि त्यानं सांगितलं आत या. तर आणि मी आत आल्यानंतर पहिलं त्यांना मी सांगितलं, जे मनात मला ते जे ऐकलं होतं, अहो मी कोण आहे ते म्हणे सांगू नका, तुम्ही अजिबात सांगू नका कोण आहेत ते मला कळलं. तुम्ही बामण असला असता तर दार उघडलं असतं काय, झोपून राहिला असतात. हो तुम्ही कोण आहे कळलं, तुम्ही ब्राह्मण नाहीत एवढं माझ्यासाठी पूर्ण बस झालं. आणि म्हणाले मी तुम्हाला त्रास द्यायचा नाही, माझी 23 पुस्तक आहे, तुम्हाला मला भेट द्यायची होती, मला जालन्याला जायचंय, तुमची आपली भेट होणार नाही म्हणून मी घेतलेली तुमची परीक्षा आहे. आता ह्याच्यापेक्षा मामा देशमुख वेगळं काय असू शकतात सांगा. शेवटी आधी ताईंना माहिती असेल, मी 23चा एंड असेल किंवा 24ची जानेवारी महिना असेल, मी इथे एका कार्यक्रमाला आलो होतो आणि म्हटलं आज मामा देशमुखांना भेटूनच जायचं. 3-4 तास गप्पा गोष्टी झाल्या. गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी विचारलं, बाकी उठबस झाली, विचारलं आणि सांगितलं, मी सांगितलं ते काम करतात काय. आपण नेहमीप्रमाणे हो म्हणतो, तुम्ही सांगितलं, कारण 5-6 वेळा त्यांनी मला सांगितलं होतं ते रोज व्यायाम करायचा, कारण आपली सगळी बैठी कामं असतात आणि शरीराची आपली वाट लागून जाते. तर पहिलं व्यायाम करायचा, मी स्ट्रेचिंग आहे ते मी 1.5-2 तास कसा करतो ते सांगितलं होतं. आणि दुसरं, आपल्या मनामध्ये जे जे विचार येतात, आपल्या मनामध्ये जे जे विचार येतात ते लिहून ठेवा. स्वतःच्या मेंदूवर जास्त विश्वास ठेवू नका. आणि त्याने आतमध्ये गेले आणि 246 नंबरची एक विचार विहार नावाची एक वही आणली, दाखवलं. हा मी आज विचार लिहिलेला आहे. आणि खरंच त्यांनी एकेका वाक्यामध्ये जे अग्रलेखामध्ये सांगता येणार नाही ते अख्खं एका वाक्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि मला विनंती आहे त्यांच्या कुटुंबियांना, किमान त्यांच्या 350-400 वया झालेल्या असतील. मला असं वाटतं
की ते प्रकाशित करा. नसेल तर दुसरं कोण करणार नसेल तर मी करीन, कारण का माझा उद्योग तोच आहे की असं काय असेल तर आपण जरूर करावं. कारण त्याच्यामधून त्यांनी खूप सामर्थ्यवान असलेली वाक्य लिहिलेली आहे, 3 4 ओळीचे. मामा देशमुखांनी हे कामं केलेली आहेत. मला त्यांचं बोलण्याची पद्धत आणखीन कृतीत आणण्याची पद्धत ही जास्त आवडली. अनेकांना आता हे मामा देशमुखांची पगडी असेल कोणाची, म्हणजे काय आपली पेशव्याची पगडी असेल चोचीसारखी, असं वाटणं म्हणजेच मामा देशमुख न समजण्यासारखं आहे. असूच कसं असू शकते की ही पगडी ते फुलेंचीच आहे आणि फुलेंची पगडी मामा देशमुखांच्या माथ्यावरती जास्त चांगली शोभून दिसते अलीकडच्या काळात. की मामा देशमुखांनी हा दिलेला दिवा आहे, ही ज्योत आहे, ही मशाल आहे. पुढची वाटचाल आपण ह्याच विचाराला घेऊन करूया. धन्यवाद. नमस्कार. यानंतर मी आमंत्रित करते अध्यक्षीय भाषणासाठी शिवश्री मधुकर मेहकरे सरांना, जिजाऊ सृष्टीचे ते अध्यक्ष आहे आणि अनेक वर्षापर्यंत कार्य केलेलं आहे. मामा सरांची माझी पहिली भेट 1997ला अमरावती येथे महिलांचं एक शिबिर होतं आणि त्या शिबिरामध्ये जाण्याकरता जे नागपूरचं विटॅमिन आहे, विचाराचं ब्रेन जे आहे, तेव्हा ते 4 विचारवंत घेऊन जाण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामध्ये एक उपस्थित आहे प्रभाकरराव पावडे, दुसरे आहेत नागेशजी चौधरी आणि तिसरे मामा सर होते आणि जमिनी कडू. या चौघांना मला एकत्र घेऊन जाण्याची संधी त्यावेळेस मिळाली आणि ती मामा सरांची माझी पहिली भेट होती. आणि आम्ही अमरावतीला गेल्यानंतर तिथे बऱ्याच विषयावर चर्चा झाली. आज मराठा सेवा संघाची जी वैचारिक भूमिका आहे किंवा ज्या विचारावर आज सेवा संघ चालतो, तर त्याला सर्वात मोठं विटॅमिन मिळालेलं आहे महाराष्ट्र नागपूरकडून. जेवढ्या त्यावेळा वैचारिक बैठका मराठा सेवा संघाच्या बाबतीत झालेल्या आहेत किंवा शिवधर्म असो किंवा मराठा सेवा संघाचे जे काही कक्ष असेल त्याची निर्मिती असो, त्या कक्षाला नाव कुठं द्यायचं, अभिवादन करताना आपण काय म्हणायचं आणि आपला नारा काय असला पाहिजे. कारण यापूर्वी जय भवानी जय शिवाजी असा नारा होता. मामा सरांनी आणि सर्व विचारवंतांनी जय जिजाऊ जय शिवराय नारा हा आपल्या या सर्वांच्या विचारातून आलेला आहे. बोलताना किंवा कोणाला भेटताना जय जिजाऊ जे अभिवादन करतो ती नागपूरकरांची देण आहे. म्हणजे त्यामुळं मराठा सेवा संघाच्या सर्व गोष्टीमध्ये अत्यंत याचा नागपूरचा सहभाग आहे. मामा सरांच्या जरी माझ्या भेटी कमी होत होत्या, परंतु फोनवर आमची सतत चर्चा होत होती. ते मला लहान भावासारख्या सूचना द्यायचे की मधुकरराव तब्येतीला जपा, तुमची समाजाला गरज आहे. जेव्हा मला आता कॅन्सर झाला होता तेव्हासुद्धा त्यांनी मला जवळजवळ 2 दिवसांनी फोन केलेले आहे की मधुकरराव ह्या ट्रीटमेंट घ्या, हे करा, तुमची समाजाला अत्यंत गरज आहे. आणि त्यामुळं माझ्यात जो काही बदल झालेला आहे आणि जो एक मामा सरांच्याबद्दल माझ्यात आदर्श निर्माण झालेला आहे की एवढा महान व्यक्ती असताना आपल्याला काय खावं. आणि तुम्ही सांगितलं सर पाणी प्यायला पाहिजे, तर मामा सर सांगे मला 1-1 घोट चहा घेतला पाहिजे म्हणे, त्यामुळे घसा शकल्या जाते. आणि म्हणजे तो आपल्याला बोलण्याचा आवाज वगैरे अत्यंत चांगला येतो. अशा बऱ्या लहान सहान गोष्टी ते आम्हाला सांगायचे. पण त्यांचा एक सेवा संघात काम करत असताना या इमारत बांधकामाला फार विरोध होता. ते म्हणे ज्या दिवशी तुम्ही इमारत बांधाल त्या दिवशी संघटना तुमची पूर्ण नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लोक म्हणे विचारासाठी एक नाही, या इमारतीचा मालक मी कसा होईल याच्याकरता ते लोक एकत्र होतील आणि तुमची संघटना पूर्ण संपून टाकतील. आणि खेडेकर साहेबांचा त्याला विरोध होता की कमीत कमी समाज ते इमारतीचा ताबा मिळवण्याकरता तरी एकत्रित येतील. जेव्हा मामा सरांना मी हे सांगितलं तर मामा सर म्हणे तो साहेबांचा विचार आहे, पण मला असं वाटते. परंतु जेव्हा नागपूरची ही इमारत तयार झाली आणि मी सरांना इथे आणलं, इथले उपक्रम दाखवले, तेव्हा त्यांनी अतिशय समाधान व्यक्त केलं. आणि मी जे काही तेव्हा तुम्हाला बोललो होतो अत्यंत त्या माझ्या चुकीच्या भावना होत्या, परंतु त्यांच्या त्या विचारातून मराठा सेवा संघाच्या जेवढ्या काही इमारती आहे सर, आम्ही कोणाचाही ताबा त्याच्यावर स्वतःचा निर्माण होऊ नये झाला नाही पाहिजे अशा प्रकारची आम्ही व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि सर्व ज्या काही सेवा संघाच्या प्रॉपर्टी आहेत
त्या सर्व धर्मदाय याच्याकडे नोंदी करून टाकलेला आहे. त्यामुळं त्याचा मालक आज संघटना नाही, कोणी नाही आहे, शासन आहे. त्यामुळं इथं मालकी हक्क म्हणजे हा सरांनी एक तेव्हा दिलेला छोटासा विचार होता. त्या विचारातून आम्ही बरंचसं काम करू शकलो. दुसरं म्हणजे सरांचा आवडता विषय कॅडर. जेव्हा गेलो तेव्हा काय तुमची संघटना कॅडर घेत नाही, काही घेत नाही. सुरुवातीच्या काळात कॅडर खूप चांगले व्हायचे आणि त्यामुळं तुमचं संघटन आज टिकून आहे. परंतु मी एवढ्या वर्षाच्या अभ्यासानंतर पाहतो की ज्यांनी जे कॅडर केलेलं आहे, तुम्ही म्हणताना तरुण युवक का दिसत नाही, कारण आजकाल कॅडर बंद झालेला आहे आणि त्यामुळं युवकांना माहीत नाही की काय संघटन असते, कशाकरता एकत्र होते. आम्ही जे का संघटनेत जुळून आहे, आमचे अपमान झाले असतील तरी आम्ही संघटना सोडत नाही, कारण ते कॅडर असल्यामुळं ते आम्हाला सोडू देत नाही. त्यामुळं हा कॅडरचा अतिशय महत्त्वाचा विषय सरांनी सांगितला आणि अनेक वेळा त्यांनी खंतसुद्धा व्यक्त केली की तुम्ही कॅडर घेणं बंद केल्यामुळं आज संघटनेची ही परिस्थिती झाली. विवेकनी सांगितलेलं आहे, सरांचं पत्रिकेत नाव असो नसो की ते आपल्या त्या कार्यक्रमाला येतील आणि समोर जागा भेटली तर समोर बसतील. कधी मला विचारपीठावर घ्या किंवा कधी त्यांनी अशी नाराजी व्यक्त केलेली नाही. आपले म्हणजे आता मी चळवळीत काम करताना अनेक वेळा पाहतो की या विचारवंतांचे मन सांभाळता सांभाळता अर्ध आयुष्य आमचं त्यात जाते. म्हणजे 4 विचारवंत जर एकत्र करायचे असेल, मागे मी नागेश चौधरी सरांशी आमचा एक असाच विषय झाला होता. आम्ही रवी भवनला बसलो होतो आणि मी म्हटलं सर आपण आम्हाला सांगता खूप वैचारिक सांगता, हे सांगता, पण आपल्या नागपुरात आपण 5 विचारवंत आहोत, म्हणजे मी नाही त्यातला. चौधरी सर असतील, जमिनी सर असतील, मामा सर असतील, यावा वडदकर असतील, प्रभाकरराव असतील, पण हे एकत्रित काय येत नाही म्हटलं, हे मला तुम्ही अगोदर सांगा. तर त्यांनी मला एक छोटंसं उदाहरण दिलं. दिव्याखाली नेहमी अंधार असते म्हणे, आमचं काम दुसऱ्यांना प्रकाशित करणं आहे. म्हणजे आज सर ते आहेत चौधरी सर, म्हणजे अशा प्रकारचं एक आहे. परंतु जर सर्व विचारवंत आज महाराष्ट्रात एकत्रित येऊन मामा सरांच्या विचाराचा, महात्मा फुलेंच्या विचाराचा जर लढा दिला असता तर नक्कीच जे प्रत्येकाच्या मनात स्वप्न आहे ते पूर्ण झालं असतं. परंतु काय आहे सर, एकत्रित होत नाही, ही सर्वात मोठी अडचण आहे. म्हणून माझी आज मामा सरांना श्रद्धांजली अर्पण करताना, शिवांजली अर्पण करताना माझी विनंती आहे की सर्व जे काही महाराष्ट्रात विचारवंत असतील, बहुजन समाजातील असतील, यातील असेल, सर्व आपण एकत्रित बसलो पाहिजे आणि कुठलाही इगो न ठेवता, कुठल्याही कोणाच्याबद्दल द्वेष न करता आपण एकत्रित येऊन जर काम केलं तर तुमचं जे स्वप्न आहे, मामा सरांचं जे स्वप्न आहे ते नक्कीच पूर्ण झाल्याशिवाय राहणार. तशीच संघटनेची परिस्थिती आहे. कॅडरमध्ये जे काम म्हणजे ज्यांनी जे अभ्यास वर्ग केलेले आहे ते तरी काही झालं तरी समजून घेतात, पण नवीन आलेले पदाधिकारी जोडून घेण्याच्या तयारीत नाही. प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक कक्षामध्ये 2 शाखा आहेत. म्हणजे तिथं विरोधक, प्रत्येक तालुका असला तरी तिथं 2 विरोधक आहेत, परंतु ते एकत्रित होत नाही. आज जर सर खरंच मामा सरांच्या यातून आपण काही प्रेरणा घ्यायची असेल तर मी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की नागपूरच्या पदाधिकाऱ्यांनी विनंती करतो की तुमच्या मनात म्हणजे मतभेद असू शकतात, पण मनभेद करू नका. जर तुम्ही आपसातच जर भांडत राहिले तर तुम्हाला दुसऱ्या शत्रूची गरज नाही आणि कितीही वर्ष जरी तुम्ही संघटनेचं काम करत बसले तरी तुमचा जो हेतू आहे तो सर्व पुढे जाणार नाही. पण सर म्हटलं की मामा सरांच्या बऱ्याचशा लहान लहान या गोष्टी आहेत, त्यांच्यावर पुस्तक प्रकाशित करायचं आहे. जर समता अशा प्रकारच्या काही डायऱ्या असतील किंवा काही नोंदी असतील तर मराठा सेवा संघ हे पुस्तक प्रकाशित करण्यास तयार आहे. त्यामुळं त्याची जबाबदारी आपण कोणीतरी घ्यावी अशी माझी नम्र विनंती आहे. पुनश्च मी सर्वांनी फार मोठ्या प्रमाणात हा पहिलाच कार्यक्रम आमच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा आहे, त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो की अनेक वर्षानंतर एवढा भरगच्च कार्यक्रम झाला की अतिरिक्त खुर्च्या लावता लावता त्यांची दमछाक होत आहे. हा कदाचित मामा सरांच्या प्रेमाचा असेल
किंवा महाराव सर, राणा सर, चंगुले सर सारख्यांना ऐकणाऱ्यांचा सुद्धा कदाचित त्यामध्ये सहभाग असू शकतो. आणि पण मला वाटतं की मामा सर आणि आमच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी कष्ट घेतले सर्वांना एकत्रित करण्याचं, त्याचं हे फळ आहे. हा ग्रंथ नोव्हेंबरमध्ये प्रकाशित करायचा होता, ही खेडेकर साहेबांची इच्छा होती. परंतु संपादक मंडळ नाही सरांच्या 11 जुलैलाच आपल्याला हा पुस्तक प्रकाशन करायचा आहे. आणि तो कार्यक्रम घेताना आम्ही देशपांडे हॉल किंवा ओपन हॉलमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये तो घेण्याचं नियोजन होतं. त्यामुळं खेडेकर साहेब काही कारणास्तव या कार्यक्रमात येऊ शकले नाही. परंतु मामा सरांना अतिशय मानणारे खेडेकर साहेब आहे, त्यामुळं आज ते येऊ नाही शकले. तरी साहेब म्हणे, माझं पत्रिकेत नाव टाकल्यानंतर सहसा लोकांना हे होते की बाबा का नाही आले असेल, पण त्यांचा कौटुंबिक काही त्यांना कार्यक्रम असल्यामुळं ते येऊ शकले नाहीत. परंतु आपण मामा सरांच्या कामाचा पुढे आढावा घेत राहू. आणि एक सर्वांनी विषय मांडला की मामा सरांवर व्याख्यानमाला व्हावी. जर ही व्याख्यानमालेचा विषय आणि त्याचं नियोजन आयोजन कोणी करत असेल तर मराठा सेवा संघाच्या माध्यमातून त्यांच्या 11 जुलैला हा त्यांच्यावरचा एक व्याख्यानमालेचा कार्यक्रम आपण या सभागृहामध्ये घेण्याचं एक नियोजन करू. त्याकरता सर्वांनी पुढाकार घेण्यात यावं. कार्यक्रम खूप वाटते सर. आता तुम्ही खेद व्यक्त केला की राणा सरांनी त्यांचा गौरव ग्रंथ आतापासूनच लिहिणं सुरू केलं पाहिजे. हा मामा सरांच्या विरुद्ध म्हणजे त्यांच्या कृतज्ञ सोहळा. अनेक लोकांनी तुम्ही बोललं महाराज सर की सर्वांनी या संघटनेला समाजाला खूप काही दिलेलं आहे, पण ते मृत्यू झाल्यानंतर त्यांचा कोणीही गौरव करत नाही, कोणी त्यांच्याबद्दल वाचन करत नाही किंवा काही करत नाही. म्हणून सर्व विचारवंतांना सुद्धा ही संधी मिळो अशी मला विनंती आहे. पण त्यांनीच केलेल्या सूचनांनुसार सर्वांचे गौरव ग्रंथ त्यांच्या हयातीत व्हावं ही मराठा सेवा संघाची भूमिका आहे. त्या दृष्टीने आपण सर्वांनी एकत्रित काम करू आणि प्रत्येकाने आपला गौरव ग्रंथ निर्माण करावा किंवा आम्हाला सांगावं की बा आम्ही करण्यास तयार आहे सर. सर तुम्ही एवढं काही दिलं नाही तर एक मेकरे माईकवर एक शब्दसुद्धा बोलू शकत नव्हता, पाय थरथरत होते. या सर्व विचारवंताच्या माझे गुरु म्हणजे प्रभाकर पावडे, आताच गुरु पौर्णिमा येऊन गेली. तर अशा लोकांच्या सोबत राहिल्यामुळं संघटन कौशल्य आमच्यात निर्माण झालं. संघटना कशी चालवायची, कशी वाढवायची, कोणाला किती जवळ घ्यायचं, कोणाला किती दूर ठेवायचं, हे सर्व या कृतीतून आम्हाला समजलेलं आहे. मामा सरांनी जर ते व्यापारी असते तर मी तर म्हटलं होतं की कुठल्या कुठं ते पोहोचले असते. कारण लेखक तेच, प्रकाशक तेच, प्रिंटर ते आणि विक्रेतेही तेच. आणि यामागं मुख्य म्हणजे त्यांचं काय होतं की आपलं पुस्तक सर्वात कमीत कमी किमतीला, दलाल नको, प्रत्येक विषयात त्यांना दलाल नको म्हणून हा ते नेहमी मांडे की आपल्या दोघांच्या मध्ये दलाल नको. म्हणून त्यांनी कदाचित हा दलाल ठेवला नसावा आणि बहुजनांनी आपलं पुस्तक वाचावं या हेतूने त्यांनी सर्व जे काही पुस्तकाचे संस्कार असतात ते त्यांनी केलेले आहे. आणि तुम्ही खरंच म्हणता जर त्यांनी पुस्तक विकले नसते तर अजून त्यांना वेळ मिळाला असता, परंतु त्या पुस्तकाची किंमत वाढली असती. त्यामुळं कदाचित त्यांनी तो व्यवसाय स्वीकारला असावा. पण त्यांच्या अनुभवातून मला वाटलं की हे जर मारवाडी गुजराती असते तर फार मोठे उद्योजक झाले असते आणि चांगल्या प्रकारे आर्थिक त्यांचं हे झालं असतं. आपण सर्व आले, मी आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो. आज सरांची जरी जयंती असली तरी आपण सरांना शिवांजली अर्पित करावी. ह्या गौरव ग्रंथाची ज्यांनी निर्मिती केली, ज्यांनी प्रचंड असं ह्यामागे परिश्रम घेतलं, असे बबनरावजी नाकले, डॉक्टर अरुणजी मानकर आणि मराठा सेवा संघ व मराठा सेवा संघाअंतर्गत येणाऱ्या कक्षातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, या सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असे जाहीर करतो. धन्यवाद. जय जिजाऊ.